रिहर्सलमध्ये एखादी रिॲक्शन दिली असते जी तो स्टेजवर देतच नाही, तो काहीतरी वेगळाच रिॲक्ट होतो आणि मग कळतच नाही की काय रिॲक्ट पाहिजे. शिवाली हे खरं हे नावच नव्हतं त्या स्किटचं, म्हणजे हे नावच नव्हतं त्या स्किटचं, ते एक नॉर्मल स्किट होतं. अरे नाग्या, मी त्याला तेच म्हणतो. अरे हो नाग्या आहे, सेक्सी नाग्या आहे तो. त्याच्याबरोबर असताना तुम्हाला कधीही बोर होत नाही आयुष्यात. एकदा तर सुरुवातच केली होती आणि मी माईक पण लावला नव्हता असं दाखवलं, सो मी माईकवाल्याला घेऊन आलेलो. हास्यजत्रा तुम्हाला जे दिसतं त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ही दोन माणसं. हास्यजत्रेमध्ये समजा आता स्किट तुमचं ठरतंय तर मग त्याची कशी प्रोसेस असते, काय काय होतं? मी पहिल्यांदा स्वतःचा कम्फर्ट झोन सोडून एक कॅरेक्टर करण्याचा प्रयत्न करतोय. तर ती चिडेल कदाचित माझ्यावर, मावशी असं म्हणतो मी तिला. अरुण दादा, आई अरुण दादा इज मी काय सांगू होता, एनर्जी. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. सो तुम्हाला इंट्रो बघून लक्षात आलं असेलच की आज आपल्या शोवर आपल्याला कोण आहे. सो धनंजय माने फेम किंवा मर्डवाली कुलकर्णी फेम किंवा आपण म्हणू हास्यजत्रा फेम असा आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता म्हणजेच निमिष कुलकर्णी. सो आपण आज दादाबरोबर खूप साऱ्या प्रमाणावर. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. सो नमस्कार निमिष, तुझं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. थँक्यू. म्हणजे कसं आहे, हास्यजत्रा आम्ही गेले खूप वर्ष बघतोय. आमच्या घरात रात्री 9 वाजून गेले की हास्यजत्रा लागते. आता तरी हास्य थोडीफार टायमिंग नाही का कमी झाला, सोमवार शुक्रवार वगैरे, पण पहिले खूप लागायचं. आणि त्याच्यात तुमचं शिवाली हे खरं आहे किंवा तुमचं नाही एक ॲक्ट होता ज्याच्यामध्ये तुम्ही मराठी भाषेबद्दल बोलताय, ते स्किट इतकं आम्ही हसले त्या दोन्ही स्किटला बघून. त्यामुळं तुमच्यावर गप्पा मारायची म्हणल्याची मला उत्सुकता होती ना सगळं, असं मी झोपलेलं नाही का रात्री. तुमच्याकडून बरंच जाणून घ्यायचं आहे की तुमचं सुरुवात कधी झाली, म्हणजे अभिनयाची सुरुवात, तुम्हाला आवड कधी बसून येईल, लहानपणापासूनच आहे का तुम्ही सांगा? हां, म्हणजे मी लहानपणापासूनच बालनाट्यांमध्ये वगैरे काम केलंच आहे. मी कल्याणचा आहे मूळचा राहणारा, अजूनही माझं घर कल्याणला आहे. आता मी मुंबईत देखील राहतो, पण त्याच्यामुळे लहानपणी शाळेत असताना एक संस्था होती अनुराग म्हणून कल्याणमध्ये. त्या संस्थेत एकदा एका वर्कशॉपला गेलो, मग तिथे बालनाट्यात काम केलं. मग दरवर्षी एखाद बालनाट्य मध्ये 1-2 वर्षाचा गॅप, परत एखाद बालनाट्य, असं 10वी पर्यंत करतच होतो. सो तशी ती कुठेतरी सुरुवात झालीच होती. आणि मग 10वी पर्यंत असं वाटलेलं की नाही आपल्याला खरंच हे आवडायला लागलंय म्हणून. सो मग ते कॉलेज निवडताना मुंबईत तसंच कॉलेज निवडलं होतं की जिथे थोडासा ऍक्टिंग किंवा या सगळ्या गोष्टींना स्कोप असेल म्हणून रुपारेल कॉलेज. कोणतं? रुपारेल कॉलेज, दादर माटुंग्याला जे कॉलेज आहे टी जी रुपारेल कॉलेज. तर बरेचसे आपले मराठीतले वगैरे ऍक्टर्स पण तिथून बाहेर पडलेले आहेत. सिद्धार्थ जाधव झाला, आदेश बांदेकर झाले, बरीच नाव आहेत. आणि तुमच्या एका पॉडकास्ट मध्ये ऐकलं होतं की क्रिकेट की ऍक्टिंग काय झालं होतं नेमकं? कारण प्रत्येक स्वप्न असतं नाही का आपल्याला क्रिकेटर व्हायचं. हो, काय भारतात क्रिकेट जेवढं फेमस आहे मला असं वाटतं की तेवढा कुठलाच खेळ फेमस नाही, म्हणजे सगळ्याच दृष्टीने फेमस आहे. मुलं तेवढी त्याच्यात इन्व्हॉल्व असतात, पैसा आहे, म्हणजे सगळ्याच दृष्टीने आपण ज्या कुठल्या बाबींबद्दल बोलूया त्या. पण मला देखील आवड होती. जसं मी ऍक्टिंग करायला सुरुवात केली होती लहानपणापासून, तसंच मी पहिलीत असताना आय गेस पहिल्यांदा मी जिथे राहायचो, आम्ही आधी जिथे राहायचो कल्याणमध्ये, तिथे मी बॉलिंग करायला सुरुवात केलेली. म्हणजे मला अजूनही आठवतंय की मी खरं तर 2003चा वर्ल्ड कप, इंडिया ऑस्ट्रेलिया फायनल झाली होती आणि इंडिया हरली होती. तेंडुलकर जो वर्ल्ड कप अख्खा चांगला खेळला होता, सचिन तेंडुलकर, आणि नेमकं फायनलला इंडिया ऑस्ट्रेलिया बरोबर हरली होती. तेव्हा मी 3रीत होतो फक्त 2003ला, आणि मी रडलो होतो की अरे इंडिया हरली म्हणून. तर तेव्हापासूनच कुठेतरी ते झालं होतं की अरे मला क्रिकेट तेवढं आवडतं. पण त्याच्यामुळे 10वी पर्यंत येताना मी शाळेकडून थोडाफार खेळायचो. सो तेव्हा त्याच्यातूनही मला वाटायचं. आणि एका मॅचला मी इंटर स्कूल खेळत असताना, कॉम्पिटिशन खेळत असताना, एक अंपायर मला म्हणाले होते की मी बॉलर होतो, फास्ट बॉलर, तर ते मला म्हणाले की मी तुझं नाव पुढे पुश करतो, तुला खेळायचं आहे का अंडर-16, अंडर-18 वगैरे, मुंबईमध्ये होतात कॉम्पिटिशन. पण तेव्हा काही ते जुळून आलं नव्हतं काही गोष्टींमुळे. आणि मग नंतर जसं मी म्हटलं की ऍक्टिंग, खरं तर रुपारेलला क्रिकेटचा पण सपोर्ट होताच, पण एकदा ऍक्टिंग करायला लागल्यानंतर मी इतका त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालो
की ते क्रिकेट हळूहळू बाजूला पडलं. मग आता मला जेव्हा वाटतं की नाही मला क्रिकेट खेळायचं किंवा मी खेळलं पाहिजे, मग आपल्याकडे सेलिब्रिटी लीग्स होतात बऱ्यापैकी. सो मग त्याच्यात मी माझी ती भागवून घेतो, जी काही हौस आहे ती. प्रत्येकाची इच्छा असते पण ती पूर्ण होत नाही. ओके. तर मग आता धनंजय माने इथेच राहतात, बरोबर, किंवा त्याच्यानंतर हास्यजत्रा किंवा मडवाली कुलकर्णी, हा प्रवास सांगा ना थोडासा, म्हणजे कशी सुरुवात झाली? सो हास्यजत्राच्या आधी मी इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन, म्हणजे माझं कॉलेज संपलं होतं आणि त्याच्यानंतर मी ज्या ओपन कॉम्पिटिशन्स असतात त्या करत होतो. म्हणजे एकांकिका स्पर्धा ज्या असतात आपल्याकडे महाराष्ट्रात, एकांकिका स्पर्धा आता तर अजून मोठं झालंय. आमच्या वेळी पण होतच, पण आता अजून मोठं वास्ट झालाय हा सगळा झोन. तर त्याच्यात मी काम करायचो एकांकिका स्पर्धांमध्ये. मग त्याच्यातून या कॉलेजची लोक, त्या कॉलेजची लोक, इथले काही जण, तिथले काही जण, इंडस्ट्रीतले लोक ते बघायला यायचे, जे ऑलरेडी सेट ॲक्टर्स डिरेक्टर्स आहेत आमच्या वेळी. सो मग ते बघायचे. मग असे कॉन्टॅक्ट्स थोडेफार होत गेले. आणि मग माझा एक मित्रच आहे, आम्ही एकत्र एकांकिका करायचो. तर माझा कॉलेजपासूनचा मित्र, पहिल्या दिवसापासूनचा मित्र, तर तो हास्यजत्रेला असिस्टंट डिरेक्टर होता. तर मग त्यांनी मला सांगितलं की इथे अशी अशी ऑडिशन आहे, तू देऊन बघ. आणि खरं तर तोपर्यंत मी जेवढ्या काही लहानपणापासून किंवा कॉलेजमध्ये पण एकांकिका केल्या होत्या, मी काय अशा विनोदी भूमिका केल्या नव्हत्या खरं सांगायचं तर. पण त्यावेळी काय माहीत, तो म्हणाला, मी म्हटलं की ठीक आहे मी देऊन बघतो, मला काही फार विश्वास नाही माझ्यावर की मी करू शकेन विनोदी वगैरे, पण ठीक आहे. आणि मग मी गेलो ऑडिशनला आणि ती क्रॅक झाली. आणि मग तिथून हास्यजत्रेचा प्रवास सुरू झाला. आय गेस 2019ची वगैरे गोष्ट असेल ही. 2019ला तो प्रवास सुरू झाला. सो 2 पहिले सीझन मी कॉम्पिटिशनचे केले. आणि मग त्याच्यानंतर आफ्टर कोविड, आय गेस कोविडचा फर्स्ट लॉकडाऊन संपला, त्याच्यानंतर जे हास्यजत्रा ओपन झालं त्याच्यात मी बऱ्यापैकी इन्व्हॉल्व होतो. बरोबर. पहिलं स्किट आठवत आहे का त्याचं कोणतं तुमचं? अर्थात पहिलं स्किट मी कधीच विसरू शकतो. मी डॉक्टरचं कॅरेक्टर केलं होतं अगदी पहिल्या सीझनला. माझी आणि चेतना भट्टची जोडी होती तेव्हा कॉम्पिटिशनच्या वेळी. तर मी आणि चेतना असायचो आणि आम्ही आय गेस 9 का 12 स्किट एकत्र केले होते तेव्हा त्या कॉम्पिटिशनच्या अख्ख्या सीझनला. तर तेव्हा आमचं पहिलं स्किट होतं की मी डॉक्टर असतो आणि तिचा कुत्रा पेशंट असतो. आणि जो रोल बनेनी केला होता मला अजून आठवतं. तर मग ते तसं ते स्किट होतं. आणि मग ते माझ्याकडे घेऊन येते की माझ्या कुत्र्याला बरं नाहीये वगैरे, त्याचं नाव तादात्म्य असतं. मला बऱ्यापैकी आठवतंय, पहिलं स्किट मला आठवतं. सो ते खूप खास होतं आणि स्पेशल स्किट होतं. बरं. मग हास्यजत्रेमध्ये जेव्हा तुमची आता एंट्री झाली, तर मग त्याच्यानंतर कसं करिअर म्हणा बदललं किंवा कसं लाईफमध्ये अपसाईड डाऊनच म्हणावं लागेल. म्हणजे किती बदललं करिअर, तर सगळंच बदललं. कारण काय होतं, तुम्हाला खरं सांगायचं तर सध्याच्या जगात, अर्थात मी जेव्हा हास्यजत्रा सुरू केलं तेव्हाही सोशल मीडिया फेमस होतं. आता खूपच वास्ट झालंय काय ते सोशल मीडिया. तेव्हा टेलिव्हिजनला अजून जास्त हे होतं. पण टेलिव्हिजन अजूनही फेमस आहे किंवा तेवढं ते बघितलं जातच. पण त्यावेळी मी जेव्हा देत होतो ऑडिशन्स, तेव्हा सोशल मीडिया तेवढं फेमस नव्हतं, कारण मी कोविडच्या आधीची गोष्ट आली. खरं तर सोशल मीडियावर फेमस होणं ही कोविडच्या मध्ये सुरू झालेली गोष्ट आहे. तर तेव्हा जेव्हा मी नुसतं थिएटर करत होतो, एकांकिका करत होतो, आणि अचानक जेव्हा मी टेलिव्हिजनला दिसलो, त्याच्यानंतर जो सगळा फरक पडला. आणि हास्यजत्रा खरं सांगायचं तर पहिले 2 सीझन मी केले तेव्हा हास्यजत्रा पण तेवढं बघितलं जात नव्हतं. सुरुवात झाली होती फक्त. पण कोविड नंतर जे त्याला एक बूस्ट मिळाला, त्याच्यानंतर म्हणजे आम्ही जाऊ तिथे, बसू, खाऊ, जिथे कुठे असू तिथे लोक सांगायचे की नाही आम्ही हास्यजत्रा बघतो आणि आम्हाला फार आवडतं. सो फक्त लोकांसाठी काय, आपण शेवटी काम करतो लोकांसाठी आणि स्वतःच्या समाधानासाठी. सो दोन्ही गोष्टी हास्यजत्रेकडून मिळाल्यामुळे सगळ्याच गोष्टी माझ्या आयुष्यात बदलल्या करिअर वाईज. ओके. तर मग हास्यजत्रेमध्ये समजा आता स्किट तुमचं ठरतंय, तर मग त्याची कशी प्रोसेस असते, काय काय होतं? काय असतं की मीटिंग्स होतात. आता ऍक्च्युली ही ना खूप इंटरेस्टिंग प्रोसेस आहे. सगळ्यांना असं वाटतं की हास्यजत्रा म्हणजे नॉर्मल जसं शूट करत असतील तसंच शूट करत असतील, पण आम्ही नॉनस्टॉप शूट करतो बेसिकली. म्हणजे एक स्किट एकाच दिवशी 6 स्किट, म्हणजे 2 एपिसोड शूट होतात. आणि आमचं जे कोणतं स्किट असेल, म्हणजे जे तुम्ही एक स्किट बघता 15-15 मिनिटाची, ती ऍक्च्युली झाली असतात 25 मिनिटाची. ती एडिट करून 15 मिनिटाची दाखवली जातात.
आणि ते आम्ही 25 मिनिट सलग परफॉर्म केलेलं असतं. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही नाटकासारखंच ते परफॉर्म करावं लागतं. आणि तेही तुम्हाला एका दिवसात पाठ करून आणि तुम्ही ते एकमेकांबरोबरचं ट्युनिंग करून, एकमेकांच्या रिॲक्शन्स बसवून, सगळं सेट करून, अख्खं ब्लॉक करून आणि ते लगेच करायचं असतं. पण याच्या कॉन्सेप्टची प्रोसेस अजून इंटरेस्टिंग आहे, कारण आमच्याकडे स्क्रिप्ट येतं डायरेक्ट ॲक्टर्सकडे. पण रायटर्स जी मेहनत घेतात ती जास्त महत्त्वाची आहे असं मला वाटतं. म्हणून हा जो हास्यजत्रेला मध्ये मध्ये 2-2, 2.5 महिन्याचा गॅप पण दिला जातो. आणि मग तेव्हा लोक म्हणतात की अरे नको हास्यजत्रा दाखवा, आम्हाला पाहिजे हास्यजत्रा. सो असंच असतं. पण मला लोकांना हे सांगायचं आहे की त्या रायटर्सची मेहनत जास्त आहे कधी, मला असं वाटतं, किंवा क्रिएटिव्ह टीमचीच ओव्हरऑल, रायटर्स, डिरेक्टर्स. सो यांची मेहनत एवढी आहे की त्यांना पण थोडासा ब्रेक हवाय. कारण तुम्ही काय करणार ना, तुम्ही खूप एक्सपोज नाही करू शकत सगळं. सो तो 2-2.5 महिन्याचा ब्रेक हा आम्हाला रिफ्रेश होण्यासाठी फार गरजेचा असतो. सो त्या टीमला रिफ्रेश होणं फार महत्वाचं आहे, टीमने रिफ्रेश होणं. नाही म्हणजे एका आठवड्याचं जे तुमचं शूट असतं तर मग ते किती दिवसामध्ये होतं, म्हणजे कसं? आता समजा या आठवड्यात जी 6 स्किट्स दिसणार असतील त्याची रिहर्सल होते आदल्या दिवशी. म्हणजे त्या दिवशी आम्हाला स्क्रिप्ट मिळते, ते आम्ही सरांसमोर वाचतो, गोस्वामी सरांसमोर आणि मोठे सरांसमोर. त्याच्यात ते काही बदल सांगतात की आम्हाला काही वाटतायत, काय करायला हवेत, ऍड करायला पाहिजे, काही काढायला पाहिजे. आणि मग ते सगळं करून आम्ही ते रेकॉर्ड वगैरे करून घेतो, सर काय बोलतायत. मग आम्ही ते जाऊन स्क्रिप्टमध्ये चेंज करतो. दुसऱ्या दिवशी येतो, सकाळी प्रॅक्टिस करतो, दुपारी कॅमेरा रोल होतो आणि एकाच दिवसात 6 स्किट शूट होतात. आम्हाला वाटायचं की 2 दिवस शूट राहिले, पण ते एका दिवस शूट होतात. रिहर्सल 1 दिवस आणि मग शूट 1 दिवस. ओके. आता तुम्ही गोस्वामी सरांचा आणि मोठे सरांचा उल्लेख केला, तर मग त्यांच्याबद्दल काय सांगाल? कारण तुम्ही म्हणा किंवा अजून गौरव मोरे किंवा अजून इतके जण त्यांची मजा घेतात जेव्हा स्टेजवर स्किट चालू असते तेव्हा. नाही, ही लिबर्टी पण म्हणजे आता मजा घेतोय म्हणण्यापेक्षा आम्ही जे काही बोलू शकतो ती लिबर्टी पण त्यांचा मोठेपणा आहे, किंवा त्यांना ती गोष्ट माहिती आहे की लोकांना काय आवडू शकतं किंवा लोक काय एन्जॉय करू शकतात. सो ही त्यांनी सेट केलेली गोष्ट पण त्यांना परफेक्ट कळलेलं आहे. सो त्या दोघांबद्दल मला कोणीही विचारलं तरी माझं हेच उत्तर असतं की ते एव्हरीथिंग आहेत. हास्यजत्रा तुम्हाला जे दिसतं त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ही 2 माणसं. म्हणजे मला माहित नाही की ती 2 माणसं नसतील तर हास्यजत्रा माझ्या मते होऊच नाही शकणार. सो ते होल अँड सोल ते 2 माणसं आहेत की त्यांच्याशिवाय हास्यजत्रा शक्य नाही असं माझं मत आहे. सो त्यांनी ही हास्यजत्रा घडवली, या हास्यजत्रेतले कलाकार घडवलेत. आम्ही सगळेच इंटर कॉलेजिएट एकांकिका स्पर्धांना एकत्रच कामं करायचो. आम्ही तेव्हापासून बरेच जण एकमेकांना ओळखतो थोडेफार. एक्झाम्पल सगळेच, बने झाला, दत्तू झाला, आम्ही सगळ्यांनी एकत्र एकांकिका केल्या आहेत. सावत्या झाला, त्याच्यानंतर गौरव झाला, वनिता झाली, रसिका झाली. आम्ही सगळेच कधी ना कधी एकमेकांना, इव्हन प्रसाद दादा आणि आमची एक एकांकिका आम्ही एकत्र तेव्हा करायचो. म्हणजे त्याची वेगळी एकांकिका होती, आमची वेगळी एकांकिका होती, प्रसाद खांडेकर. सो आम्ही सगळेच कधी ना कधी तेव्हा एकमेकांना पास झालोय. फक्त असे काही फार ओळख नव्हती जी हास्यजत्रेत जास्त घट्ट झाली. असं शिवाली झाली, आम्ही सगळ्यांनीच एकत्र कामं केली. तर मग शिवाली हे खरंय याचं पहिलं स्किट कट झालंय आणि त्याच्याबद्दल काय स्टोरी? कारण ते बघताना आमच्याकडे सांगा कधी कधी काय होतं माहिती का की समजा आता हास्यामध्ये ब्रेक काही दिवस, तर मग ते स्किट कंटिन्यू चालतं 2-4 तास. आणि मला घरचे होतं अरे काय किती वेळेला एक स्किट बघणार, मी स्किट बघत बसतो ते 2-2-3 तास आणि इतकं असतं. आणि काल का परवाच सोनी मराठीने सोशल मीडियाला इंस्टाग्रामवर टाकलंय की 5 टॉपचे शिवाली हे खरंय कधी बोलला होता समीर दादा, तर त्यांनी ते एडिट करून टाकलंय. तर आम्हाला स्वतःला बघून पण असं होतं की बापरे 5 यांनी टॉपचे काढलेत, म्हणजे आम्ही केले केवढे असतील आतापर्यंत शिवाली हे खरंय सिरीज. पण ती काय धमाल आहे ती. काय खूप सोपं सांगायचं तर पहिल्यांदा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा आपल्याला अजिबात अंदाज नसतो की याचं काय होणार. सो आम्ही नॉर्मल स्किट करायचो तसंच. सो मी म्हटलं तसं कोविडच्या आधीपर्यंत मी करतच होतो हास्यजत्रा. कोविडचा ब्रेक झाला लॉकडाऊनचा, आणि मग लॉकडाऊन नंतर जे पहिला हास्यजत्रा सुरू झालं त्याच्यात मी पहिलं स्किट मी शिवाली आणि अरुण दादा असं केलं होतं. आणि म्हणजे दुसरं स्किट झालं त्याच्यानंतर ते मी आणि शिवाली आम्ही बऱ्यापैकी सेम एज असल्यामुळे आमची एक पेअर केली होती. आणि मग आमच्या बरोबर एक कोणीतरी सिनियर ऍक्टर असं ते द्यायचे.
तर मग सेकंड स्किटलाच समीर दादाने दिला आणि तेव्हा काही शिवाली हे खरं हे नावच नव्हतं त्या स्किटचं. म्हणजे हे नावच नव्हतं त्या स्किटचं. ते एक नॉर्मल स्किट होतं ज्याच्यात फक्त समीर दादा एका वेळी बोलतो की मी बोलायच्या आधीच की शिवाली हे खरं आहे का, आणि मी म्हणतो की तुमचं काय चाललंय, तुम्ही का म्हणताय. तर ती गोष्ट तिकडे पण सगळ्यांनाच, जजेसना, सगळेच को ऍक्टर्स होते त्यांना, सरांना, आणि मग नंतर कळलं की ऑडियन्सला एवढी आवडली आहे की आमचं ते दुसरं स्किट होतं लॉकडाऊन नंतरचं, चौथं स्किट पण आमचं सेम झालं आणि ते पण तेवढंच आवडलं किंवा लोकांनी त्याची वाहवा केली. सो ओव्हरऑल एक अंदाज आला की हा प्रकार कदाचित लोकांना आवडतोय, तर मग करून बघूया म्हणून मग ते व्हायला लागलं. शिवाली हे खरंय, शिवाली हे खरंय, शिवाली हे खरंय. त्याची मजाच वेगळी आहे. म्हणजे अजूनही मी कधीही गेलो सेटवर आणि ते स्किट असलं की अजूनही ते शिवाली हे खरंय आलं की माझी तेवढीच चिडचिड होते आणि आय गेस तेच त्या स्किटची मजा. समीर दादाचं तेवढं ते एक स्किल म्हणताय नाही का, की त्याला बघून आपल्याला असं वाटतं काही म्हणत नाही. आम्ही रिहर्सलला जेवढे हसत असतो की बापरे, मला कंट्रोल नाही होत कधी कधी. समीर दादा खूप अनप्रेडिक्टेबल काम करतो की तुम्हाला प्रेडिक्टच होत नाही की आता हा काय रिॲक्ट करणार आहे. तो फक्त मला सांगून ठेवतो की तू तयार राहा रिॲक्ट व्हायला. आम्ही म्हणून कधी कधी हसतो ना, आम्हाला खूप कंट्रोल करावा लागतो कारण तो खूप रिहर्सलमध्ये एखादी रिॲक्शन दिली असते जी तो स्टेजवर देतच नाही, तो काहीतरी वेगळाच रिॲक्ट होतो आणि मग कळतच नाही की काय रिॲक्ट व्हायचं. सो ती गंमत आहे पण, आणि आता कळायला लागले की लोकांना तेही आवडतं कुठेतरी की बाबा हे लोक हसतात पण परफॉर्म करताना. बिहाइंड द सीन्स असं असतं ना कधी कधी, ते जास्त लोक असतात कधी कधी. हो. बरं असं काही झालंय का की नाही का तुमचं स्किट चालू आहे आणि तुम्ही हसत राहिले, बाकी सगळं सुटलंय स्किट? होतं ना. मी एक स्किट मला आठवते अजूनही, मी काहीतरी शिक्षक असतो आणि हे बने, दत्तू, शिवाली, प्रिया वगैरे सगळे स्टुडंट असतात आणि काहीतरी मी पंच केला होता ज्याच्यावर बनेची रिॲक्शन होती काहीतरी, ज्याच्यानंतर एक पाऊण 1 मिनिट वगैरे आम्ही सगळे थांबलो होतो कारण सगळे म्हणजे सई तर आम्हाला आठवतंय उठून निघून वगैरे जात होते की बापरे मी नाही आता हे याच्या पुढे बघू शकते. खूप हसत होती. सो असं खूप वेळा होतं. पण खरं सांगू का, बिहाइंड द सीन्सची मजा, आता तू म्हणालास म्हणून, मी स्वतः सिटकॉम या फॉर्मॅटचा खूप मोठा फॅन आहे. म्हणजे आम्ही हास्यजत्रेत करतो सिच्युएशनल कॉमेडी. याच्यात काही टला ट पला प लावलेले विनोद नाही आहेत किंवा बाकी सटायर पण आहे, पण ते सगळं सिच्युएशनल आहे. आमच्या कुठल्याही स्किटमध्ये एक सिच्युएशन असते, तुम्ही बघितलीत. सिच्युएशन शिवाय कधीच आम्ही एक रॅन्डम फक्त बडबड चालू आहे, बोलणं चालू आहे असं कधी होत नाही. तर त्या सिटकॉमचा मी खूप आधीपासून फॅन आहे, अगदी फू बाय फू वगैरे पासून, की मी तेव्हापासून हे सगळं फॉलो केलंय. सो आपल्याला अंदाज नसतो. बरं तेव्हा ना एवढं खरं तर फेम नव्हतं या हे शोज पण खूप गाजलेले आहेत, पण तेवढं नाही जेवढं आत्ता सोशल मीडियाने एक उचललंय. युट्यूबवर तुम्हाला दिसतं, कुठेही दिसतं, इन्स्टाला दिसतं. तर मी ना स्वतः एक इंग्लिश सिरीज आहे फ्रेंड्स नावाची, जी 1994ला सुरू झालेली आणि 2004ला संपली. तर 10 वर्ष ती सिरीज चालली होती. अशा बऱ्याच सिटकॉम सिरीज आहेतच इंग्लिश सिरीज, पण ही सिरीज मला खूप आवडायची. मी जेव्हा पहिल्यांदा बघितली तेव्हापासूनच. तर त्याचे ना बिहाइंड द सीन्स आहेत असे, जे युट्यूबला तुम्ही टाकलत ना की ब्लूपर्स जर टाकलेत तुम्ही तर ते फ्रेंड्स आहे. तर तू आता जसं म्हणालास की आपण बघतो की याचे ब्लूपर्स काय किंवा बिहाइंड द सीन्स काय आणि ते बघून पण प्रेक्षकांना आवडतं. तसाच प्रेक्षक मी होतो आणि मी ते बघायचो बिहाइंड द सीन्स आणि मी खूप हसायचो फ्रेंड्स ते. तर तेव्हा मी बघायचो तेव्हा मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं की माझ्या आयुष्यात असा एक शो येईल की ज्याचे बिहाइंड द सीन्स किंवा ज्याचे ब्लूपर्स लोक बघून एवढं एन्जॉय करतील की आम्ही काय करतोय आणि लोक त्याच्यावर हसत असतील. सो हे माझ्यासाठी खूप काय म्हणतो आपण ड्रीम कम ट्रू मुवमेंट असते ना, तसं होतं की लोक, आम्ही अजूनही कधीतरी, आता मी नाटक पण करतोय, सो नाटकाच्या शोजसाठी तुम्हाला जेव्हा ट्रॅव्हल करायचं असतं तेव्हा मुंबईत स्पेशली गाडीने ट्रॅव्हल करणं खूप रिस्की असतं कारण ट्रॅफिक आणि काय माहिती. सो आम्ही ट्रेननी ट्रॅव्हल करणं प्रेफर करतो की मास्क लावा आणि चला, कारण लोकल ट्रेन हे बेस्ट आहे मुंबईत ट्रॅव्हल करण्यासाठी. तर आम्ही बघतो ना की लोकल ट्रेन्समध्ये पण लोक मोबाईल घेऊन बघत असतात हास्यजत्रा आणि या गोष्टी पण एवढ्या एन्जॉय करत असतात की लोक, आम्हीच हसतोय आणि त्याच्यावर पण लोक हसतायत फोनवर. तर हे सगळं बघून आतून कुठेतरी खूप छान वाटतं की हे इमॅजिन केलं नव्हतं की आपल्या बाबतीत घडेल. किंवा फॉर एक्झाम्पल हास्यजत्रेचा पहिला सीझन जो एकदम पहिला सीझन झाला, त्याच्यानंतर दुसऱ्या सीझनच्या मी जॉईन झालो. पहिल्या सीझनचे विनर्स आय गेस गौरव आणि वनिता होते.
तर त्या सीझनच्या वेळी मी नव्हतो आणि तो सीझन मी फॉलो केलाय मोबाईलवर बघून ॲज अन ऑडियन्स. आणि मला अजिबात अंदाज नव्हता की मी याच्या पुढच्या सीझनमध्ये ऑडिशन देणार आहे आणि मी तिथे सिलेक्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर माझा हास्यजत्रेचा प्रवास सुरू होणार आहे. सो ते मला एक तो शो मी बघायचो अनुपम खेरचा, मला फार आवडायचा, लाईफ में कुछ भी हो सकता है या नावाचा. तर तसं ते माझ्यासाठी झालं होतं की अगर ये हो सकता है की आम्ही पहिला सीझन मी फोनवर बघतोय आणि दुसऱ्या सीझनला मी अचानक स्टेजवर आहे, तर आयुष्यात काय घडेल. आणि तू म्हणालास तसं की अपसाईड डाऊन चेंज होतं सगळं, की तुम्ही विचारच वेगळ्या दृष्टीने करायला लागता. बरं इतकं हे कम्फर्टेबल करून घेतात आणि की असं कधीही जाणवू देत नाहीत की कोणी ज्युनियर आहे कोणी सिनियर आहे. समीर दादा झाला, तेव्हा पॅडी दादा होता, अंशुमन दादा होता, अरुण दादा झाले, विशाखाताई होती, नमाताई, प्रसाद दादा. त्यांनी आम्हाला कधीही जाणवू दिलं नाहीये की तुम्ही काहीतरी नवीन आहात आणि आम्ही हे आहोत. पहिल्याच दिवशी शेजारी येऊन जेवायला बसणं, हे मी पॅडी दादाकडून शिकलोय ही गोष्ट, की समोरच्याला किती कम्फर्टेबल करून घ्यायचं. सो हे सगळंच म्हणजे फक्त ऍक्टर म्हणून नाही पण माणूस म्हणून देखील हास्यजत्रेने खूप काही गोष्टी शिकवल्यात. सो हास्यजत्रा हे कायम एक स्पेशल स्थान आहे त्याचं इथे कुठेतरी. कारण कसं आहे की आम्ही जे बघतो ना हास्यजत्रा तेव्हा ते काही सीन्स कट नाही करत. करेक्ट. भले ते चुकलेले असू दे किंवा कोणी हसलेला असू दे, ते तो सीन चालतो कंटिन्यू आणि ते बघून लोक जास्त असतात. करेक्ट. ओके. सो तर मग शिवली खरंच नेक्स्ट स्किट कधी पाहिजे तुम्हाला? खरं तर आता या महिन्यातच होणार होतं, पण आता काही नाटकाच्या डेट्स पण मॅनेज कराव्या लागतात आणि मग ते सगळंच जुळून आलं की मग ते होतं. सो होपफुली लवकरच या महिन्याभरात मी शूट करेन आणि मग ते दिसेल या महिन्याभरातच. ओके. तर मग तुमचं एक नाटक आलं होतं आधी, आता मडावली कुलकर्णी तर आहेच आहे, पण त्याच्या आधी धनंजय माने इथेच राहतात. हो. तर मग याबद्दल काय आठवणी किंवा ह्याचं कसं जमलं? धनंजय माने इथेच राहतात. मी हास्यजत्रा करत असतानाचीच गोष्ट आहे की मला ते नाटक मिळालं होतं. प्रभाकर मोरे ते नाटक करत होते खरं तर, प्रभादादा. आणि मग त्यांनी तिकडे माझं नाव सजेस्ट केलं की निमिष आहे तर तो करू शकेल. तर तो टायटल रोलच होता, धनंजय मानेचाच रोल होता. मी धनंजय माने होतो आणि मी नाव ऐकूनच मला प्रेशर आलेलं खरं तर, दडपण. मग तिथे गेल्यानंतर प्रियाताईंनी आणि नाव ऐकून का दडपण आलं, कारण मला तोंडपाठ आहे बेसिकली. जो माझं असं म्हणणं आहे की फक्त विनोदी भूमिका याच्यासाठी नाही, पण जो मराठी अभिनेता आहे किंवा मराठी अभिनय क्षेत्रात किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची ज्याची इच्छा आहे, त्यातला एकही माणूस कदाचित असा नसावा. खूप अतिशयोक्ती होईल, पण एकही माणूस असा नसावा ज्याने अशी बनवाबनवी बघितला नाहीये. मी पुढे जाऊन म्हणतो की प्रेक्षक कुणी नसेल की ज्यांनी अशी बनवणी पाहिलेली नसेल. सो अशी बनवाबनवी हे काय म्हणतो आपण, माइलस्टोन आहे की ही फिल्म प्रत्येकाने बघितली आहे. आणि त्याच्यात मी स्वतः कॉलेजला वगैरे असताना आम्ही एकमेकांमध्ये जेव्हा डायलॉग, मला पाठ आहे ती फिल्म बऱ्यापैकी, तर मी जेव्हा ते गोष्टी बोलायचो की तेव्हा आपण परफॉर्म करतो ना कुठेतरी, तर एक टू बी ऑनेस्ट लक्ष्मीकांत बेर्डे पेक्षा वर काहीतरी मराठी इंडस्ट्रीत मला इमॅजिनच होत नाही. लाईक कायम म्हणजे फक्त त्यांच्या अभिनयाच्या याने नाही, त्यांचा हजरजबाबीपणा, मी त्यांचे कित्येक इंटरव्ह्यूज बघितले आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी, अर्थात आता आपण असंच म्हणू शकतो की आय विश, पण माझी कायम इच्छा असायची की यार या माणसाला भेटता आलं पाहिजे किंवा याच्याबरोबर काम करता आलं पाहिजे. सो ते फार ग्रेट होते. आणि त्यांचा तो डायलॉग ते जे परफॉर्म करायचे ते आम्ही इतक्या वेळेला की आपल्याला तसं जमतंय का, एवढंच की याच्या आपण जवळ जाऊ शकतो का, याच्यासाठी आम्ही आमच्यात परफॉर्म करायचो. आणि जेव्हा मला कळलं की या नावाचं नाटक येते आणि त्याच्यासाठी मला विचारणा झाली आहे, तेव्हा मला दडपण आलं की आपण पात्र आहोत का खरंच की एवढ्या मोठ्या. पण मग प्रियाताईंनी आणि सगळ्यांनीच एवढं कम्फर्टेबल करून घेतलं. स्वानंदी होती नाटकात, मग मी आणि स्वानंदी आम्हीच अपोजिट पेअरमध्ये होतो एकमेकांच्या. तर खूप धमाल प्रोसेस होती ती. आणि राजेश सर डिरेक्टर होते, राजेश देशपांडे, बरेच को ॲक्टर्स होते माझे. आणि ती प्रोसेस काय, आम्ही 50 एक प्रयोग आय गेस त्या नाटकाचे केले असतील, पण दौरे केलेत मी आणि कोकणात, अजून बाहेर कुठे पुण्याला बरेच प्रयोग झाले. पण त्या नाटकाची मजा वेगळी होती की प्रियाताई बरोबर काम करायला मिळणं आणि प्रभादादा पण, म्हणजे आम्ही खूप धमाल करायचो त्या नाटकाच्या वेळी. अशी बनवून आपण किती वेळेला पाहिलाय?
तरीही अजूनही असायला हो येतो. हो हो ते जाऊ का बाई इतक्यात नका जाऊ काय म्हणजे नाही या सगळ्या गोष्टी ते टायमिंग आहे आणि ते टायमिंग कुठेतरी काय आहे, त्या माणसांनी जे सेट करून ठेवलंय टायमिंग तेच आम्ही कुठेतरी पाळण्याचा प्रयत्न करतोय ते असं बार मला खूप वाटतं. हाय येतो. येस येस. ओके. तर मग त्याच्यानंतर आता मर्डरवाली कुलकर्णी तुमचं हो नाटक हो. आलेलं आहे. तर मग त्याच्याबद्दल म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा रोल काय आहे किंवा त्या नाटकाबद्दल काय सांगता येईल? मर्डरवाले कुलकर्णी मी खरं तर आज पण माझा प्रयोग आहेच हां, संध्याकाळी बरोबर. हडपसरला, आणि काल रात्री बालगंधर्वला प्रयोग होता काल संध्याकाळी. तर मर्डरवाले कुलकर्णी आता काय आता लोकांनी खरं तर बघितलंय असं म्हणायला हरकत नाही, कारण आज आमचा 182वा प्रयोग आहे. बापरे! हां, आणि वर्षभर 182. झालं असेल, 1 वर्ष, सव्वा वर्ष, हां, हां. आणि आम्ही बरेच बरोबर. प्रयोग केलेत. सगळ्या ठिकाणी प्रयोग केले. अख्खा महाराष्ट्र पिंजून हं. काढलाय आम्ही. एकाच ठिकाणी 2-2दा देखील प्रयोग झालेत. सोलापूरला 2-3 प्रयोग झालेत. सोलापूरच्या आसपास सगळीकडे प्रयोग झालेत. नागपूर झालं, कोल्हापूर झालं, सातारा झालं, सांगली झालं, त्याच्यानंतर बाहेर झालं, हैदराबाद झालं, इंदोर झालं. आम्ही हं. सगळीकडे हे नाटक अहिल्यानगर परफॉर्म झालं केलंय. आमच्या एरियात. अहिल्यानगर झालं. तर बऱ्याच ठिकाणी परफॉर्म केलंय, बीड हां. वगैरे सगळंच. या नाटकाच्या प्रोसेसमध्ये मला इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्यात. मुळात संतोष पवार सर आहेतच, जे डिरेक्टर हं. होते, आणि ते मी बऱ्याच गोष्टी शिकलो त्यांच्याकडून. त्यांची एक वेगळी स्टाईल आहे. हं. ह्युमरची पण प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल असते विनोदी काम करण्याची. तर त्यांच्या स्टाईलमध्ये काम करायला देखील मजाच येते. पण मला असं वाटतं की मर्डरवाले कुलकर्णी या नाटकाने देखील माझ्या आयुष्यात तू जसं म्हणतोस की करिअरमध्ये काय बदल घडवला, तर तो बदल घडवला की मी पहिल्यांदा हं. स्वतःचा कम्फर्ट झोन सोडून एक कॅरेक्टर हं, करण्याचा हं, प्रयत्न हं, हं, करतोय. हं. म्हणजे आत्तापर्यंत लोकांनी मला स्पेशली हास्यजत्रेत काय तर माझी भाषा किंवा मी कसा हं. बोलतो, माझी प्रमाण मराठी भाषा कशी आहे, याच कॅरेक्टरमध्ये बघितलंय. पण यावेळी मी मर्डरवाले कुलकर्णी हे नाटक स्वीकारल्यानंतर माझ्यासाठी चॅलेंजच हे होतं, की मी कुलकर्णी नाहीच आहे या नाटकातला. मी जरी निमिष कुलकर्णी हां, असलो हां, खऱ्या हां, आयुष्यात, हां, तरी हां. त्या मर्डरवाले कुलकर्णीमधला कुलकर्णी मी नाहीच आहे. नाहीच आहे. तो वैभव मांगले, वैभवदादा आहे. बरं. मी आहे ज्याचं जो कारण आहे त्या मर्डरच्या मागचं. बरं. सो बरं. आय एम द सिक्रेट रिव्हील. वन ज्याने तो मर्डर केलाय. ओके. सो त्याच्यामुळे ती भाषा, ती बॉडी लँग्वेज, तो काय म्हणतो आपण रावडीपणा, आणि हं, बरं हं. असंही नाही हं, की मी हं, काही हं. दिसायला धिप्पाड वगैरे आहे. नाही. सो अजून तरी त्याही नाहीये. करेक्ट, एक्झॅक्टली. सो त्याही प्रोसेसमध्ये तेही कुठेतरी चॅलेंज होतं, की असं दिसत असतानाही काय करू की हं. जेणेकरून ते वाटेल. जरी नाटक विनोदी असलं, तरी तो गुंड तर खराच वाटला पाहिजे, हं, की हं. जो मर्डर करू शकतोय. करतोय. बरोबर. सो आता झाले 182 प्रयोग आज होणार आहेत, आणि आय होप एवढे प्रयोग झालेत म्हणजे लोकांना आवडतंय. आवडतंय. सो लोकं ती पोचपावती देतायत, आणि अजूनही बरेच प्रयोग आता आम्ही वाट बघतोय की कधी बाहेरचे दौरे होतील हं, यावर्षी. हं, हं. आउट ऑफ इंडिया देखील दौरे होतील होपफुली. सो हे नाटक जितकं लांबपर्यंत घेऊन जाता येईल आणि पोहोचवता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतोच आहोत. लोकांचा असाच प्रतिसाद राहू हं, देत, हं. एवढीच मग इच्छा. आता वैभव मांगले सरांबरोबर काम करणं याचं कसं आहे? नाही, नाही, अवलिया नाही. कॅरेक्टर आहे एक. हे काय म्हणू मी, मी म्हटलं तसं, की त्याच्या मागचं खूप मोठं कारण आहे, की मी त्याच्याकडून इतक्या गोष्टी शिकलोय या वर्ष, सव्वा वर्षात. अगेन सेम, की फक्त अभिनेता म्हणून नाही, तर हं, हं. माणूस म्हणून तुम्ही किती बदलता किंवा स्वतःला किती अपग्रेड करता, हे खूप मॅटर करतं, आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट मला त्यांनी कुठेतरी समजावून सांगितली आहे या संपूर्ण प्रोसेसमध्ये. आम्ही महिन्यातून किमान 10 दिवस तरी एकत्र असतोच. आमचे 10 एक प्रयोग तर किमान किमान होतातच. होतात. जास्तीत हं, जास्त हं. 15, 16, 18. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही भेटणं होतं, मग बोलणं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की तो कधीच तुम्हाला अशी जाणीव करून देत नाही. म्हणजे मी म्हटलं तसं, की आपल्याला उगाच असं वाटतं, की सीनियर ॲक्टर्स आपल्यावर एक दडपण टाकतील. पण मित्र म्हणून बोलणारे जे लोकं आहेत ना, त्याच्यात मी सगळ्यात वर नाव. खरं तर हे सगळ्यांना खूप सरप्रायझिंग वाटतं, हां. कारण एक वैभवदादाबद्दलची एक इमेज क्रिएट केली आहे शाकाहारी इमेज क्रिएट लोकांनी. झालेली करेक्ट. आहे. पण म्हणजे तुम्ही जर त्याच्याशी कनेक्टेड असाल, तर तो इतकं तुम्हाला मित्र म्हणून प्रत्येक गोष्ट समजावून सांगेल. त्याचं एक म्हणणं असतं अर्थात, कितीही काही झालं तरी त्याच्या अनुभवानुसार त्याचं एक म्हणणं असतं, की तू असं नाही केलं पाहिजेस. पण त्याला समोरच्याची मतं जाणून घ्यायची असतात. असं नाहीये, की त्याला स्वतःचंच मत फक्त सांगायचं असतं.
त्याची मतं आहेत आणि त्याचं म्हणणं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात मतं असायलाच हवीत. बरोबर. सो ती प्रत्येकाची मतं असली आणि मग ती एकमेकांबरोबर शेअर झाली तर त्यातूनच कुठेतरी आय गेस सगळ्याच गोष्टी प्रगल्भ होत जाणार आहेत असं मला वाटतं. त्याच्याशिवाय काहीच अर्थ नाही. म्हणजे तुम्ही नुसते बसा, या, काम करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अगेन जर आपण ॲक्टिंगबद्दल म्हणणार असू तर मी अजूनही पहिल्या विंगेच्या इथे उभा राहून पहिला सीन माझी एंट्री दुसऱ्या सीनला आहे. बरं. सो पहिला पूर्ण सीन एक 20 मिनिट मी फक्त बघत असतो की हा काय वेगळं रिॲक्ट करतो प्रत्येक प्रयोगाला आणि तो प्रत्येक प्रयोगाला काहीतरी वेगळ्या रिॲक्शन शोधून काढतो. सो ही गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे की तुम्ही जेव्हा एक 200 प्रयोग एकाच नाटकाचे करता बरोबर. तेव्हा तुमच्यात मोनोटोनी येणं हे खूप साहजिक आहे. तुम्हाला असं वाटतं की अरे काय तेच तेच करायचं, काय हे तेच रोजचं तेच झालंय. करायचं, रोजचं झालं आता. पण तुम्हाला ही एक्साइटमेंट या सगळ्या गोष्टी त्याच आहेत ना. फॉर एक्झाम्पल तुम्ही लग्न कराल उद्या तर तुम्हाला 10 वर्षांनी असं वाटणारच आहे की अरे मी याच व्यक्तीबरोबर 10 वर्ष राहतोय. पण ती एक्साइटमेंट तशीच ठेवण्यासाठी तुम्ही जशा गोष्टी काहीतरी शोधून काढता त्या गोष्टी तो ऍक्टर म्हणून इतक्या शोधून काढतो आणि तो आम्हालाही ते करत राहायला सांगतो की काहीतरी नवीन शोधा. तो 180 प्रयोगानंतर काय गरज आहे जर लोक हसतायत आणि आम्हाला माहिती आहे की लोक एन्जॉय करतायत तरीही तो आम्हाला प्रत्येक प्रयोग झाल्यावर सांगतो की एक काम करूया उद्याच्या प्रयोगात हे असं नाही हे असं करून बघूया. सो हे आम्हाला ती एनर्जी ते सगळंच आम्हाला शिकायला मिळतं की हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे आयुष्यभरासाठी आणि हे फक्त एका नाटकासाठी नाही. सो या नाटकाच्या प्रोसेसमध्ये आणि त्याच्याशी मैत्री झाली या प्रोसेसमध्ये मी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकलोय की तुम्हाला ओव्हरऑल आयुष्यात तुमच्या कामाच्या बाबतीत देखील आणि तुमच्या पर्सनल आयुष्यात देखील तुम्हाला सतत काहीतरी स्वतःला अपग्रेड करत राहावं लागणार आहे. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं ना की दॅट्स इट, मला कळलंय, आता मला कळलंय, त्या दिवशी तुम्ही संपता. त्याच्या पुढे तुम्ही काहीच करू शकणार नाही. ना लोक एन्जॉय करतील, बरोबर, लोक बघतील आणि म्हणतील की ठीक आहे. कारण बनचुका ॲटिट्यूड असा कळतो लोकांना, असं लक्षात येतं लोकांना की अच्छा याचा काहीतरी वेगळा ॲटिट्यूड आहे आता आणि जो खूप रिस्की असतो. सो या सगळ्याच गोष्टींची जाणीव ज्या माणसाने मला करून दिली आहे सो तो खूप स्पेशल आहे आता माझ्यासाठी. नाही आणि कसं आहे शिवाली खरं या स्किटची सुरुवात जर प्रत्येक वेगळी झाली तर लोकांना जास्त एन्जॉयमेंट वाटते. प्रत्येक वेळेस जर एकच स्किटची सुरुवात झाली तर मग ते एन्जॉय नाही करणार. इव्हन समीर दादाकडून पण तो स्वतःच ते स्किट लिहितो त्याच्यामुळे त्याच्याकडून मी ही गोष्ट पण शिकतो की दरवेळी शिवाली हे खरं अनप्रेडिक्टेबल कसं वाटेल. तुम्ही बघितलं असेल तर सुरुवातीला तो फक्त त्याच्या पॅन्टचा तो पायजमा असायचा त्याचा नाडा काढलेला त्यांनी, मग नेक्स्ट टाइम त्यांनी बेल्ट काढला, मग तो माझाच बेल्ट काढला, मग त्याच्या पुढे त्यांनी एक 40 बेल्ट ठेवले जो तो एकत्र घेऊन आला, मग त्याच्या पुढे एक बेल्टला बेल्ट असे लावून त्याला काहीतरी बादली वगैरे लावली होती. त्याच्यानंतर एक दिवस तर तो म्हणाला की मी धावत जाऊन प्रसाद कडून घेऊन येणार आहे बेल्ट की मला तुझा बेल्ट आहे. सो हे इतकं अनप्रेडिक्टेबल आहे आणि हे तुम्हाला स्पेशली विनोदी कामांमध्ये हे तुम्हाला मेंटेन करावंच लागतं. बरं सध्या इतकं एक्सपोज झालंय ना सगळं सोशल मीडियामुळे किंवा OTT प्लॅटफॉर्म्समुळे की लोकांची देखील रसिक प्रेक्षकांची देखील, मी आत्ताच परवा एक खूप वेगळा विषय पण ब्रेन रॉट या काइंड ऑफ डिझीजवरचा एक मोठा लेख होता जो जितू जोशींनी टाकला होता की लोक अर्ध्या एक मिनिटात एंटरटेन व्हायला लागले. खरं लोकांची ना रीलमध्ये तुम्हाला जर अर्ध्या 1 मिनिटात आवडलं नाही तर तुम्ही लगेच बदलता गोष्ट आणि अशा काळात तुम्हाला 2-2 अडीच तास लोकांना खिळवून ठेवणं हे टास्क झालंय खरं. सो तुम्हाला अनप्रेडिक्टेबलच करावं लागतं. लोक असे प्रेडिक्ट करायला लागलेत आता की आता माहितीये हा असं करणार. आता मध्ये काय आलं की जेव्हा लेटेस्ट स्किट ऐकलं शिवाली हे करायचं, समीर दादा सगळ्यात आधी आले म्हणतो की मी आता म्हणून घेतो नंतर टाइम भेटत. खरं. सो या इतकं अनप्रेडिक्टेबल आहे की लोकांना हे प्रेडिक्टच होत नाही की असं नाही. लोकांना काय वाटतं आता मी बोलेन आणि त्याच्यावर तो पटकन रिॲक्ट होईल आणि मग मी चिडेन. पण ते आधीच करून घेतलं, आधीच केलं. एकदा तर सुरुवातच केली होती आणि मी माईक पण लावला नव्हता असं दाखवलं. सो मी माईक वाल्याला घेऊन आलेलो. सो सगळ्या अनप्रेडिक्टेबल गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही करूनच शिकता आय गेस. मला पण हे फार शिकायला मिळतं की पुढे आयुष्यात हेच केलं पाहिजे. तर बॅक टू मर्डरवाली कुलकर्णी, तर मग जेव्हा तुम्ही रंगभूमीवर जाता, जेव्हा तुम्ही स्टेजवर जाता नाटकाच्या वेळेस, तर मग तुमची थॉट प्रोसेस काय असते? म्हणजे काय विचार करता जाताना स्टेजवर किंवा नर्वसनेस असतेच का अजून पण? असते आणि आय गेस ते असलीच पाहिजे. नर्वसनेस असल्याशिवाय तुमच्याकडून चांगलं काम होत नाही असं मला वाटतं. सो अजूनही मला थोडंसं दडपण येतं पहिल्या एंट्रीच्या वेळी की तुम्ही एक ते कॅरेक्टर
मग आता मी म्हटलं तसं की पहिल्या सीनमध्ये माझी एंट्री नाही, मी दुसऱ्या सीनपासून एंटर होतो नाटकभर पुढे. तर मी जेव्हा दुसऱ्या सीनच्या आधी ब्लॅकआउट होतो तेव्हा मी प्रचंड असा शांत बसलेलो असतो आणि मी फक्त माझ्या कॅरेक्टरचा विचार करत असतो की माझी काय थॉट प्रोसेस आहे, त्या कॅरेक्टरची काय थॉट प्रोसेस आहे, तो का आत जाणार आहे आता, या सगळ्या गोष्टींचा विचार करून एंट्री होते तेव्हा आत जातो. सो तो नर्वसनेस असतो की अरे यार, बरं काय असतं ऑडियन्सवर पण, नाटक ही गोष्ट अशी आहे ना की स्पेशल का आहे, मला असं वाटतं नाटक करणं हे माझ्यासाठी खरं तर ट्रीट आहे ही एक, की तुम्हाला खूप मजा येते का, कारण प्रत्येक शोचा ऑडियन्स वेगळा असतो. 182 शोचे 182 वेळा वेगळे ऑडियन्स बघितलेत आम्ही. कधी कधी फुल असतं, कधी कधी थिएटर, कधी कधी कमी ऑडियन्स असतो, कधी कधी खूप हसणारा ऑडियन्स असतो, कधी कधी शांतपणे हसणारा ऑडियन्स असतो, कधी कधी अजिबातच अनप्रेडिक्टेबल जागेवर हसणारा देखील ऑडियन्स असतो, की एखादा पंच घेतल्यानंतर असं होतं की अरे इथे का हसलेत, असं पटकन डोक्यात येतो की इथे हसायचं नाहीच आहे. सो फॉल्स लाफ्टर येतात. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही फक्त नाटकात अनुभवू शकता, हे दुसऱ्या कुठल्याच मीडियम मध्ये तुम्ही अनुभवू नाही शकत. हे लाईव्ह ऑडियन्सचा जो प्रकार आहे ना तो फक्त तुम्ही नाटकात अनुभवू शकता. सो त्याच्यामुळे ती गोष्ट कुठेतरी खूप स्पेशल आहे. म्हणजे आता मी सिरियल देखील केली होती स्टार प्रवाहाला, सहकुटुंब सहपरिवार, पण त्याचं मीडियम कम्प्लिटली वेगळं आहे. पण जेव्हा तुम्ही नाटक करता तेव्हा तुम्हाला इतकं अलर्ट राहावं लागतं. तिथे तुम्ही ओरडून सांगू शकता लोकांना सेटवरच्या, ये मेरा क्लोज चालू आहे, रुको जरा, काही बोलू नका, थांबा. इथे तुम्ही ऑडियन्सला नाही सांगू शकत की मी सिरियस पॅच परफॉर्म करतोय आणि तुम्ही काही रिॲक्ट होऊ नका. त्यांना टाळ्या वाजवायच्या, ते वाजवणार आहेत. हे सगळं तुम्हाला कुठेतरी ती चौथी भिंत इमॅजिन करून त्यांना बाजूला ठेवून तुमचं तुम्हाला परफॉर्म करायचं असतं आणि खूप स्पेशल गोष्ट आहे. बरं, आता याच पॉईंटवर एक पुढचा प्रश्न आहे आपला की 3 गोष्टी आपण इमॅजिन करू. एक तर सिरियल, हास्य जत्रा म्हणजे जिथं आपण म्हणून नाटकच थोडक्यात एक प्रकारचं, आणि तिसरं म्हणजे डायरेक्ट नाटक. तर ह्याच्यामध्ये काय डिफरन्स वाटतं 3 मध्ये? खूप डिफरन्स. म्हणजे मी चौथी गोष्ट पण ऍड करेन, मी फिल्म की सिरियल आणि फिल्म तरी मी म्हणेन की बऱ्यापैकी जवळच्या गोष्टी आहेत. पण नाटक करताना मी म्हटलं तसं की लाईव्ह ऑडियन्स असतो त्याच्यामुळे त्याची मजाच वेगळी असते, पण तुम्हाला तेवढं अलर्ट पण राहायचं असतं. मला असं वाटतं की सगळेच हे विचारतात की या सगळ्या मीडियम्समध्ये काम करताना तुम्हाला ऍक्टिंग स्टाईलमध्ये किती फरक करावा लागतो. काही गोष्टी आहेत की ऑडियन्स लाईव्ह असल्यामुळे त्याला दिसण्यासाठी तुम्हाला थोडं सगळ्याच गोष्टी लाऊड कराव्या लागतात. कधी कधी टेलिव्हिजन आणि त्याच्याही पेक्षा जास्त फिल्मला तुम्हाला खूप सटल करायचं असतं, पण ही गरज आहे त्या मीडियमची. पण तुमच्या अभिनयात काही बदल होतो का, तर नाही. मुळात अभिनय काय आहे हेच तुम्हाला समजलं नसेल तर तुम्हाला तो बदल वाटेल की मी वेगवेगळीकडे वेगवेगळी गोष्ट करतोय. मला एक सोपं सांगितलं होतं कोणीतरी की अभिनय म्हणजे काय, तर तू बोलतोस ते म्हणजे अभिनय का, तो एक भाग आहे. तू काय वाचतोस किंवा तू काय बघतोस, तू काय परफॉर्म करतोस याच्यापेक्षा टू फील, तुम्ही काय फील करता ते कॅरेक्टर म्हणून, हे जास्त महत्वाचं आहे. आणि तो अभिनय, आणि तुम्ही कुठल्याही मीडियम मध्ये जा तुम्हाला ते करावंच लागणार आहे. तुम्ही नाटक करा, तुम्ही हास्यजत्रा करा, तुम्ही फिल्म करा, तुम्ही सिरियल करा, तुम्ही सिरीज करा, तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्मवर काम करा, तुम्ही ऍक्टिंग करताय म्हटल्यावर तुम्ही फील केलं नाही तर तुम्ही ऍक्टिंग करताय असं वाटणारच नाहीये लोकांना आणि ते रिलेटच करणार नाहीये. बरं, मग ऍक्टिंग फील करणं, कॅरेक्टर फील करणं किंवा कॅरेक्टर पकडणं म्हणजे काय सांगता येईल? कसं? तेवढंच की तुम्हाला जर गुंडाचं कॅरेक्टर सांगितलंय तर तुम्हाला आतून असं वाटलं पाहिजे की आता ते कॅरेक्टर काय, आता तुम्हाला एक वाक्य दिलंय समजा आणि त्याच्यात तो ओरडतोय, तर तो ओरडतोय, तो कशावर ओरडतोय, तो आधीचा त्याला काय बोलला असेल आणि तो आतून त्याच्या गोष्टीचा त्याला किती त्रास झाला असेल, हे जेव्हा तुम्ही इमॅजिन करता ना तेव्हा तुम्हाला ते फील होतं की मला हा त्रास का होतोय, आणि मग तुम्ही पुढचं वाक्य बोलता. बरोबर. जर ते तुम्ही फील नाही केलं तर तुम्ही बोलाल पण ते ओरडणं वाटेल फक्त. फिलिंग आहे ना, ते फिलिंग आणण्यासाठी तुम्ही अगेन ती गोष्ट फील करणं जास्त महत्वाचं आहे. वा, ओके. तर मग पुढचा प्रश्न आपला असा आहे ना की कॉमेडी करताना मग काय काय आव्हानांचा सामना करावा लागतो, स्पेशली जेव्हा आपण कॉमेडी बद्दल बोलू तेव्हा? कॉमेडी करताना मुळात हे लक्षात ठेवायचं असतं की मी कॉमेडी करतोय हे विसरून जा. तुम्ही जेव्हा लक्षात ठेवता की मला कॉमेडी करायची आहे तेव्हा ती होत नाही. ते जे वाक्य आहे ते प्रत्येक जणांनीच सांगितलंय, पण ते खूप सांगण्यासारखंच वाक्य आहे किंवा सतत उल्लेख करण्यासारखंच वाक्य आहे की कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस. आम्ही कॉमेडी करताना आम्हाला
आम्ही कधीच ठरवत नाही की आता मी कसा विनोद करतो. आम्ही खूप सिरियसली परफॉर्म करत असतो. लोक हसले पाहिजेत. बरं. मी खूप सिरियसली रिॲक्ट झालो पाहिजे. म्हणजे काहीतरी भयानक घडलं आणि ज्याच्यावर मी खूप अनप्रेडिक्टेबल रिॲक्ट झालो, पण मी खूप सिरियसली रिॲक्ट झालो आणि त्याच्यावर लोकांना हसायला आलं, बरोबर. तर ती कॉमेडी आहे. मी आता सांगितलंय की सांगून विनोद करून कॉमेडी करणं ही गोष्ट स्टँडअप कॉमेडीची झाली, बरोबर. असं मला कुठेतरी बरोबर. वाटतं. हे स्टँडअप कॉमेडी झालं ना. तो पाठ मी वेगळा पंच झाला. कसा सांगेन आणि मग कसं. माझ्या रिॲक्शन, स्टँडअप कॉमेडियनच्या रिॲक्शनवर कधीच हसायला येत नाही, बरोबर. त्यांच्या पंचेसवर हसायला येतं. 25 वर असेल. ऍक्टर तो असतो जो रिॲक्ट चांगलं करतो. बरोबर. तुमच्या रिॲक्शनवर जेव्हा हसायला येतं, तुम्ही खूप सिरियसलीच रिॲक्ट केलं पाहिजे. कॉमेडीबद्दल एका वाक्यात सांगायचं झालं तर कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस. तुम्ही तो खूप सिरियसली करा. तुम्ही तुम्हाला जी सिच्युएशन दिली, म्हणून म्हटलं सिटकॉम हा फॉर्मॅटच आम्ही करतो. सिच्युएशनल कॉमेडी करताना तुम्हाला ती सिच्युएशन फील करावी लागते, मग ती काही का असे ना. म्हणजे कधी कधी त्या कॅरेक्टरच्या दृष्टीने ती सिच्युएशन वाईट असू शकते. करेक्ट. पण मग लोकांना बघताना त्याच्यावर हसायला येऊ शकतं. हे डिरेक्टरचं स्किल आहे किंवा रायटरचं स्किल आहे की त्यांनी ते कसं मांडलंय. पण ऍक्टरनी परफॉर्म करताना ते प्रचंड सिरियसलीच केलं पाहिजे. त्याच्यामध्ये तो सिरियसच ऍक्ट असू शकतो कदाचित, पण लोकांकरता तो कॉमेडी ऍक्ट आहे. करेक्ट. आता आमच्याकडे असे पण स्किट झालेत की जिथे कोणीतरी गेलंय आणि लोक आलेत आणि तिथे. सो या गोष्टी होतात आणि आपल्याकडे असं नाहीये की आम्ही काहीतरी इमॅजिन करतो. विनोदासाठी काही गोष्टी रायटर आणि डिरेक्टरला घडवाव्या लागतात, पण याचा अर्थ असा नसतो की हे आता या सिच्युएशन जे आम्ही दाखवतो ते आमचे रायटर्स सांगतात ना की यांनी कुठेतरी हे ऑब्झर्व केलेलं असतं, ऐकलेलं असतं, बघितलेलं असतं आजूबाजूला आणि तिथूनच त्यांच्या डोक्यात ते येतं. सो असे बघितले आहेत गोष्टी. म्हणजे माझ्या आयुष्यात मी असा एक किस्सा ऐकलाय की खूप हार्श आहे हा किस्सा, पण हे घडलंय की कोणाला तरी लाईक समवन ते गेले होते आणि त्यांना ठेवलं होतं आणि कोणीतरी एक ऍक्टर होते ते तिथे पोहोचले. आता लोकांना हे प्रेडिक्टच होत नाही ना की माहीत नसतं एकतर हा माणूस परत कधी दिसेल, कधी भेटेल. तर इथे ठेवलंय त्यांना आणि ते येऊन विचारले, सर एक फोटो. तुम्ही कुठे आहात, काय आहात याचं भान नाही राहत कधी कधी लोकांना. लोक त्याच्यातच असतात की बापरे ही व्यक्ती मला दिसली आणि आता मी काय करू. आता हा विनोद आहे, त्या माणसाला सिरियसलीच रिॲक्ट व्हायचं ना. तो काहीतरी काढा फोटो असं नाहीच करणार. म्हणणार हो तुम्ही काय परिस्थिती आहे, काय झालंय. पण लोकांना याच्यावर हसायलाच येणार आहे की हा असं का बोलतोय. सो तुम्ही खूप सिरियसली परफॉर्म करायचं असतो. सो ऍक्टरनी कधीच आता मी कसं विनोद करतो आणि लोक कसे हसणार आहेत हे गेलं तर मग ऍक्टर फसला. समीर एक स्किट होतं, त्याच्यामध्ये कोणतरी गेलंय करेक्ट आणि त्याच्यामध्ये समीर दादा येतो नाही का भेटायला त्या फॅमिलीला. बरोबर, आंबे वगैरे घेऊन येतो, राईट. मग त्याला ते आंबे द्यायचे नसतात. पण मग आता आपण जर त्या ठिकाणी सदल कन्सिडर केलं तर आपण काय म्हणून मला नाही द्यायचे माझे, मी का देऊ. पण बघा आता खरं तर सिच्युएशन खूप सिरियस आहे. ते लोक तिथे सिरियसलीच परफॉर्म करत होते, पण घडलं काय त्यातून आम्ही किती तिथे सिच्युएशन तुम्हाला हसायला लावते. राईट. ओके. तर मग एखादं मजेशीर किंवा बेस्ट मोमेंट काय आयुष्यातला, नाटकामधला असू दे किंवा कशातला पण असू दे. मला काय मी सांगू, म्हणजे बेस्ट मुवमेंट ओव्हरऑल आयुष्यातला तो असतो की जिथे माझ्यासाठी की जिथे तुमच्या पॅरेंट्स, तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी खूप मेहनत केलेली असते, सगळ्याच घरच्यांनी, काका, आत्या, मावशी, सगळेच, मामा. पण आई वडिलांनी आपलं रोजचं सगळं बघितलेलं असतं, ते मागे उभे असतात. आणि स्पेशली एका मिडल क्लास फॅमिलीमधून आल्यानंतर जेव्हा पालक असं म्हणतात की नाही नाही तुला हवं तेच कर, आम्ही आहोत. सो फायनान्शियल कंडिशन सांभाळून या सगळ्या गोष्टींसाठी सपोर्ट करणं हे खूप मोठी गोष्ट असते. आणि मग त्याच लोकांना जेव्हा मी हास्य जत्रेच्या पहिल्या सीझनच्या फायनलला ऑडियन्समध्ये बसलेलं बघितलं, आई होती, बाबा होते, माझी आजी आली होती. आणि आजीकडे माईक दिला आणि तिला विचारलं की तुम्हाला कसं वाटतंय, आणि ती जेव्हा बोललेली सगळ्यांना खूप छान वाटलेलं, सगळे खूप हसले होते. नंतर भेटले आजीला जाऊन. आजी फार गोड आहे माझी. तर नाव शी इज 86 आणि 86 वर्षाची आहे, पण फार गोड बोलली होती ती तेव्हा. आय गेस तो बेस्ट मुवमेंट असतो तुमच्यासाठी
उद्या तुम्हाला काय अवॉर्ड मिळणार आहे, तुमच्यासाठी कोणी तुमचं खूप ग्रेट माणूस येऊन कौतुक करणार आहे, या सगळ्या गोष्टी छानच असतात. म्हणजे ज्यांनी तुमचं आयुष्य पहिल्या दिवसापासून तुमच्या आयुष्याच्या आणि आतापर्यंत रोज बघितलंय, आणि ती माणसं जेव्हा तुमच्या आयुष्यात येऊन तुमचं कौतुक करतात किंवा त्यांना भारी वाटतं किंवा त्यांचं लोक कौतुक करतात की तुम्ही, आणि हे जेव्हा तुम्हाला ते बघता येतं तुमच्या डोळ्यांनी, आय गेस ती बेस्ट मुवमेंट असते तुमच्यासाठी. ती माझ्यासाठी जत्रेच्या पहिल्या सीझनच्या फायनलला, किंवा अजूनही एक्झाम्पल द्यायचं तर मी आता हे नाटक करतोय याच्या जेव्हा पहिल्या प्रयोगाला मी सगळी माझी फॅमिली आली होती आणि मग त्यांनी जेव्हा बघितलं आणि मग नंतर ते बोलले, हे खूप स्पेशल असतं. आपल्याला केव्हा चांगलं वाटतं जेव्हा आता माझं सांगितलं जातं नाही का, की या शो करताच मला एक छोटा सत्कार झाला होता, मी आवड नाही म्हणणार, छोटा सत्कार झाला होता, पण त्यावेळी जे आई बाबा बसली होती आणि जे माझ्या बोललो स्टेजवर त्यांनी, बरोबर, तेव्हा जी म्हणून होती ना खाली बसलेली दोघं आणि आपण स्टेजवर चालू, ती जी फिलिंग असते ती सगळ्यात बरी असते. तसं ते खूप बेस्ट असतं, कारण तुम्हाला माहित असतं की तुमच्या बाबतीत एवढं प्राऊड, इतकं खरं फिलिंग कोणीच करू नाही शकत. काय याच्यात कोणाची चूक आहे असं नाही, पण जे आई बाबांचं प्रेम असतं त्याला तुम्ही बीटच नाही करू शकत. कोणाचंही जगात कोणाचंही तुमच्यावर प्रेम असू दे, पण आई बाबांसारखं ते कधीच नसतं. सो त्यांच्या डोळ्यात तो आनंद बघणं, इट इज द बेस्ट मुवमेंट आय गेस. ओके, सो तर मग तुमच्या आयुष्यातील आयडल कोण आहे किंवा कोणत्या कलाकारांनी तुमच्या जास्त प्रभाव टाकला असं सांगता येईल? मी म्हटलं तसं की मी हे सगळे सीझन्स बघतच आलोय. मी आता दादाबरोबर काम करतोय म्हणून नाही फक्त, पण वैभव दादाला मी फुबाईफूच्या पहिल्या सीझनला मी केवढं फॉलो केले. मला पाठ होते, मी त्याला भेटलो की जेव्हा पहिल्यांदा भेटलेलो जेव्हा सांगितलं पण होतं की मला तुझे सगळे स्किट्स पाठ होते फुबाईफूचे. तो आणि विशाखाताईची जोडी होती, खूप खतरनाक, ते दोघं होते, समीर दादा होता. पण हे सगळं काय होतं, फॉर्मॅट टू फॉर्मॅट पण डिफर करतात. एक आयडल आपण ठेवत नाही. काही लोकांकडून आपण काही विचार घेतो, काही लोकांकडून आचार घेतो, काही लोकांकडून अजून काही गोष्टी घेतो, काही लोकांकडून अभिनय घेतो. पण माझ्या मते मी लहानपणापासून जर कोणाचा आपण टिपिकल फिल्मी लँग्वेजमध्ये म्हणायचं झालं की डाय हार्ड फॅन किंवा असं काही असेल तर तो माझ्यासाठी शाहरुख खान. की मी म्हणजे मला फारच वेडा होतो शाहरुख खानसाठी, आणि अजूनही आहे. अजूनही मला वाटतं की अरे कधीतरी असा मोमेंट यावा. मी लास्ट इयर एक फिल्म केली जी आता काही महिन्यांपूर्वीच रिलीज झाली. फार छोटं काम होतं माझं, पण एक्सेल एंटरटेनमेंटची फिल्म होती, म्हणजे फरहान अख्तरच्या प्रोडक्शनची, अग्नी नावाची. तर आय वॉज पार्ट ऑफ दॅट फिल्म. आणि त्याच्यावेळी आम्ही रिडिंगला बसलो होतो, सगळं झालं आणि मग मला कळलं की ते डिरेक्टर तेच आहेत ज्यांच्याबद्दल मी ऐकलं होतं, आणि त्यांची आधीची फिल्म वॉज रईस. आणि माझ्यातला एक को ॲक्टर होता, माझाच को ॲक्टर, ज्याच्याशी मी नंतर 25 दिवस शूट करताना गप्पा मारल्याच. तर तो मला म्हणाला होता की हो मी रईसमध्ये होतो म्हणून, वन ऑफ द ॲक्टर्स म्हणून. तर मी म्हटलं की अच्छा तुमने तो शाहरुख के साथ काम किया क्या? हाँ किया है मैंने. कितने दिन? 60 दिन. बाप रे, मला जर 60 दिवस शाहरुख खान रोज समोर दिसत राहिला, मला माहित नाही माझं काय होईल ते. अगेन आपण काम करतो तेव्हा आपण कॅरेक्टर म्हणूनच काम करतो. सो आणि तो त्याच्याबद्दल जेवढा ऐकलंय तो खूप आउटस्टँडिंग आहे को ॲक्टर म्हणून, आणि असलंच पाहिजे. तो खूप मोठा आहे, म्हणजे आपण बोलूही नाही इतका मोठा आहे. मी त्याचा एकही इंटरव्ह्यू असं नाही की मी त्याचा बघितला नाहीये. मी त्याचे खूप इंटरव्ह्यूज बघितले, मी त्याचं प्रत्येक फिल्म बघितली आहे, मी त्याचं प्रत्येक काम बघितलं आहे, आणि मी प्रचंड गोष्टी शिकलोय त्याच्याकडून. ओव्हरऑल त्याचं वोकॅबवरची पकड, तो ज्या प्रकारे बोलतो, तो ज्या प्रकारे त्याचा ह्युमर आहे, त्याचा एक सेन्स ऑफ ह्युमर आहे, त्याचं काम, या सगळ्याच गोष्टी कुठेतरी मला असं वाटतं की मी त्याच्या आयडलाइज करतो. आणि मला असं वाटतं की, पण अगेन मला असं वाटतं की आयडल जरी तुम्ही कोणाला केलं, हा वेगळा मुद्दा आहे, पण माझ्या मते तुम्ही आयडल कोणाला केलं तरी मला हळूहळू कळायला लागलंय की तुम्हाला त्यांच्या चुका पण ॲक्सेप्ट करता आल्या पाहिजेत आणि त्या चुकाच ठेवल्या पाहिजेत तुम्ही. काय होतं कधी कधी आपल्याकडे आयडल म्हटलं ना की त्याला थेट असं केलं जातं, आणि आपण आपल्याकडे असं आहे की आपण एकदा असं केलं ना समोरच्याला की आपल्याला त्याचं काहीच चुकीचं वाटत नाही, आणि जे खूप चुकीचं आहे. एखाद्याची चुकीची गोष्ट आहे तर ती तुम्ही स्वतःमध्ये नाहीच आणली पाहिजे. उद्या काय तुम्हाला कदाचित कोणीतरी आयडल म्हणून बघत असेल तर त्यालाही आपलं हेच सांगणं असलं पाहिजे की माझ्यात जर एखाद दुसरी गोष्ट तुला चुकीची वाटत असेल तर ती नको स्वतःकडे घेऊस. सो त्याही गोष्टी ऍक्सेप्ट करा. आणि आय गेस ही गोष्ट पण त्याच्याच एखाद्या इंटरव्ह्यू मधून मला ऐकायला मिळाली आणि मी शिकलोय. सो तो आहे. आणि अभिनयाच्या बाबतीत मला फार आवडतो. आयडल असं नाही, पण मला असं वाटतं की अरे यार आपल्याला असं काम
करता आलं पाहिजे असं मला वाटतं. तर त्यातलं मोठं नाव घ्यायचं झालं किंवा हिंदी इंडस्ट्रीमधलं नाव घ्यायचं झालं तर मला रणबीर कपूरचं काम फार आवडतं, की मला असं वाटतं दरवेळी की इतकं छान काम आपल्याला कधीतरी करता आलं पाहिजे. पण नाही तर मी हास्यजत्रातली नाव सांगेन, मला भोजनेचं काम खूप आवडतं. भोजने जेव्हा हास्यजत्रा करायचा तेव्हा, तर त्याचं काम मी असं होतं किंवा मी अजूनही मी काय होतो ना, दरवर्षी मी एकांकिका स्पर्धा बघायला जातो मुद्दाम, की सध्या काय चालू आहे. कारण आपण स्वतःला अपग्रेड कधी करणार नाही, तर सध्या काय चालू आहे कळलं पाहिजे, की अच्छा आता हे आहे. तर त्यातले देखील जे यंगस्टर्स असतात, म्हणजे मीही काही वर्षांपूर्वी एकांकिकाच करत होतो, पण ते जे न्यू कमर्स असतात त्यातल्या देखील काही ऍक्टर्स कडून मला असं होतं की नाही ही गोष्ट शिकण्यासारखी आहे किंवा हे काम यांनी फार सुंदर केलं, हे आपल्याला करता आलं पाहिजे. आय गेस आयडलाइज तुम्ही कधीही कोणालाही केलं पाहिजे. त्याचा फायदा हा तुम्हालाच होतो, कारण तुम्हालाच शिकायला मिळणार आहे. तुम्ही ज्या दिवशी म्हणाल ना की मला कोणालाच आयडलाइज करायचं नाही, मीच मोठा आहे, तेव्हा मग संपलं. अगेन आपण जे मगाशी म्हणालो बनचुके ऍटिट्यूड आहे. सो पण मला रणबीर कपूरचं काम फारच आवडतं. म्हणजे मला असं वाटतं की हे काम मला जमलं पाहिजे कधीतरी. बरं, आता मला आठवत नाही, पण शाहरुख खानची तुम्ही मिमिक्री चांगली करता का? नाही मिमिक्री नाही करत मी, नाही, पण मला तो आवडतो खूप. त्याच्यामुळे मला त्याचे डायलॉग्स वगैरे पाठ आहेत. म्हणजे त्याचे कल हो ना हो मधला एक पॅच आहे की तो असा प्रीती झिंटाला बघून वगैरे बोलतो, तो डायरी वाचून दाखवत असतो की नाही ना आकाश मैं तुम्हें बता सकता की मैं तुम्हें कितना चाहता हूँ वगैरे, स्वतःचा एक मोठा डायलॉग आहे, तो पाठ आहे मला. चक दे इंडियाचा त्याचा 70 मिनिट आहे तुम्हारे पास. मोहब्बतेमध्ये त्याचा एक पॅच आहे. सो या सगळ्या गोष्टी म्हणजे मला असं होतं की मी बघतो स्वतःला कुठेतरी, मला माहित नाही की आपल्याला ते जमेल की नाही, पण मी सतत असा बघत असतो की कधीतरी मला हे करायला मिळालं पाहिजे आणि मला असं जमलं पाहिजे. त्याच्यावर महत्वाचं पण एक ट्राय आमच्या थोडं काय तो डायलॉग, कोणता पण डायलॉग मी बोलूच शकेन तुमच्यासाठी. मला मिमिक्री वगैरे येत नाही, पण डायलॉग काय की कशातला कल हो ना हो मधला आहे शाहरुखचा की नैना काश मैं तुम्हें बता सकता कि मैं तुम्हें कितना चाहता हूँ. आई लव यू वेरी वेरी मच नैना. मैं आंखें बंद करता हूँ तो तुम्हें देखता हूँ, आंखें खोलता हूँ तो तुम्हें देखना चाहता हूँ. तुम पास नहीं होती तो चारों तरफ तुम्हें महसूस करता हूँ, हर पल, हर घड़ी, हर वक्त. मेरे नैना को ढूंढते रहता. पागलपन या मेरे दिल की धड़कन, मेरे लिए एक ही बात है, प्यार तो बहुत लोग करते हैं नैना, लेकिन मुझ जैसा प्यार कोई नहीं कर सकता, क्योंकि किसी के पास तुम जो नहीं हो. मैं तुम्हें भूल नहीं सकता नैना, मैं तुम्हें भूलना ही नहीं चाहता. मैं तुम्हें हमेशा याद रखूंगा, जिंदगी भर याद रखूंगा, मरते दम तक याद रखूंगा, और शायद उसके बाद भी. असं त्याचा तो कल नावाचा तो पॅच आहे. सो मला असं इतकं असं काय म्हणतो आपण, मला असं वाटतं की तो जेव्हा ते परफॉर्म करतो ना, मी प्रीती झिंटाचा एक इंटरव्ह्यू बघितलेला ज्याच्यात तिने सांगितलेलं की जर तुम्हाला ऍक्टर म्हणून खूप छान काम करायचं असेल, को ऍक्टर म्हणून, तर तुमच्या समोरचा ऍक्टर शाहरुख असला पाहिजे आणि तुम्हाला त्याच्या डोळ्यात बघता आलं पाहिजे. तुम्ही त्याच्या डोळ्यात बघितलं की तुम्हाला असं होतं की तुम्हाला काही करावंच लागत नाही, तुम्ही आपोआप फील करता तो ज्या प्रकारे करतो त्याच्यावर. सो ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे की तुमच्या को ऍक्टरने तुम्हाला हे सांगणं की मला काही करावं लागत नाही, कारण मला तुझ्या डोळ्यात बघितल्यावर वाटतं की मी ते फील करते. जसं मग म्हणाला ना की शाहरुख खान सरांचा एक सेन्स ऑफ ह्युमर एक कमाल आहे. त्यांना मध्ये एंट्रीमध्ये एक विचारत नाही का की तुम्ही जेव्हा डिमोटिव्ह होता तेव्हा काय करता, त्यांनी एक पटकन उत्तर दिलं होतं की मी माझं गाणं ऐकतो चांद तारे जुना. करेक्ट. इतकं सेन्स ऑफ ह्युमर म्हणतो ना चांद तारे, म्हणजे इतकं सेन्स ऑफ ह्युमर कमाल आहे त्या. आणि काय आहे ना, काही जण म्हणतात की तो खूप माजुरूड आहे वगैरे किंवा काही जे काही लोकांचं म्हणणं आहे, पण मला असं वाटतं की स्पेशली अशा इंडस्ट्रीमध्ये जिथे इतकी कॉम्पिटिशन आहे, कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे की तुम्हाला माहिती आहे आज तुम्ही चालताय, उद्या तुम्हाला कोणी विचारेल की नाही माहित नाही. तुम्ही टेलिव्हिजनला 10 दिवस दिसला नाही तर लोक कधी कधी तुम्हाला विसरून जातात. मी म्हंटल तसं की आता 1 मिनिटाचा झोन आलाय की रील संपलं की लोक विसरतात 30 सेकंदात. तुम्हाला 3 सेकंदात ठरवतात गेम म्हणजे करायचं की नाही, स्वॅप करायचं का पाहिजे पुढचं करायचं. अशा ठिकाणी तुम्हाला जर टिकून राहायचं असेल तर तुम्हाला याच ॲटिट्यूडनी राहावं लागतं की येस आय एम द किंग. मी आहे असा की जो फार कमाल आहे. तो असं म्हणतो का की तुम्ही सगळे बावळट आहात, नाही, पण मी कमाल आहे म्हणणं काय वाईट आहे.
बरोबर आणि ते तुम्ही जोपर्यंत स्वतः फील नाही करणार तो कॉन्फिडन्स येणार कसा तुमच्यात. आपल्याकडे कित्येक असे ऍक्टर्स आहेत की जे कदाचित चांगले असतील पण त्यांच्यात असलेल्या कॉम्प्लेक्सेसमुळे ते मागे राहतात. आपल्यात न्यून एवढे असतात ना त्याच्यामुळे आपण कुठेतरी मागे राहतो आणि जे नसलं पाहिजे. एक डायलॉग आहे, डायलॉग नाही म्हणतायचं, एक मी ऐकलं होतं, आठवत नाही मला पुढे, पण म्हणतात ना का, इफ यू वॉन्ट टू बी द किंग ऍक्ट लाईक अ किंग. करेक्ट. तर हे असं जाऊ शकतं, कारण नाही का तुम्हाला जर या फील्डमधलं माहिती असेल, तुम्ही असं वागा थोडं नाही का, एक बॉडी लँग्वेज तिथेच ठेवा. एक्झॅक्टली तुमचं एक 20% काम तिथेच झालंय. एक्झॅक्टली. थोडंसं तुम्हाला स्किल पाहिजे ऑफकोर्स, पण एक थोडंफार एक बूस्ट तर तुम्हाला स्टार्टिंगलाच मिळून जाईल. ओके, तर मग तुमच्या पुढच्या कोणत्या नाही का प्रोजेक्ट वगैरे असतील तर मग त्याबद्दल काय सांगते? मी फिल्म मध्ये आता 2 केल्या आहेत, त्या आता यावर्षी रिलीज होतीलच 2025 मध्ये. यस, 2 फिल्म झाल्या आहेत आणि अजून एका प्रोजेक्टचं बोलणं चालू आहे. मी रिसेंटली आत्ता आमच्या हास्यजत्रेतलेच बरेचसे कलाकार आहेत त्या नाटकात थेट तुमच्या घरातून, तर ते नाटक आता आलंय, तर प्रसाद खांडेकरनीच ते डिरेक्ट केलं आणि मी प्रसाद दादाला असिस्ट केलंय. सो तीही एक माझी जर्नी सुरू झाली आहे की मला डिरेक्ट मला डिरेक्ट पण करायचं आहे इन कमिंग इयर्स. तर मला ती पण मी प्रोसेस सुरू केली आहे की मला नाटकाला असिस्ट करायचं आहे, मला फिल्मला असिस्ट करायचं आहे आणि मला ती गोष्ट देखील ट्राय आउट करून बघायची, कारण मला असं वाटतं की मला ते आवडतं आणि मला ते जमू शकतं. सो ते प्रोसेस सुरू झाली आहे आणि ॲक्टिंगसाठी नाटक तर चालूच आहे, मर्डरवाले कुलकर्णी चालू आहे ते, आणि यावर्षी देखील आम्ही बरेच प्रयोग करू. सो माझी प्रेक्षकांना विनंती आहे, ज्यांनी अजून बघितलं नाही किंवा ज्यांनी बघितलं देखील आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी पुण्यातच आहे, आपण पुण्यातच इंटरव्ह्यू करतोय म्हणून सांगतोय की आमचा बालगंधर्वला किमान एक 15वा शो झाला असेल. बरं, 180 मधला बालगंधर्वलाच एक 15वा शो झाला असेल, 10-15 शो झाले असतील. आणि या सगळ्या शोला एक आहेत गृहस्थ, त्यांनी हे सगळे शो बघितले, प्रत्येक शो, तेच नाटक आमचं, आणि त्यांनी परत परत बघितलं. सो आमचा असा रिपीट ऑडियन्स देखील आहे. तर ज्यांना परत परत बघण्याची इच्छा असेल त्यांनी देखील या. आम्ही अजूनही तेवढीच धमाल करतो, आम्ही खूप एन्जॉय करतो. आम्हाला यावं लागेल पुढे मग, कारण काय इश्यू झालाय की आज जर का संध्याकाळी नाटक असतं आहे म्हणा, पण थोडं मला पण एक शूट आहे अजून, बरोबर, ते नसतं ना तर माझा विचार 100% थांबून नाटकाला यायचं होता. पण मी नक्की पुढच्या जेव्हा तुम्ही येतात ना पुण्याला मी असणार. बरं, आता एक माझ्या स्क्रिप्टमध्ये प्रश्न नाही आहे, पण एक रॅपिड फायर होऊन माझ्या डोक्यात आलंय. अरे बापरे. बरं, नाही बापरे म्हणायचं काही नाही, फार काही तुम्हाला टेन्शन टाकत नाही. बरं, रॅपिड फायर असं आहे की मी काय तुमच्या सहकलाकारांची नावं घेईन, मी फक्त त्यांच्याबद्दल जे काय मत, एक शब्द येईन तो सांगा, फक्त एक शब्द सांगायचा, तुम्ही 1-2 शब्द म्हणजे तुमच्या पण, आणि कोणाचं नाव राहिलं तर सॉरी, कारण माझ्याकडे स्क्रिप्ट नाही आता. ओके, मी असं जनरली विचारायलो. पहिल्यांदा प्रसाद खांडेकर. सिच्युएशनल कॉमेडीचा बादशाह समीर दादा, समीर चौगुले. निखळ मनोरंजन गौरव मोरे. अरे नाग्या, मी त्याला तेच म्हणतो. अरे तो नाग्या आहे, सेक्सी नाग्या आहे तो. त्याच्याबरोबर असताना तुम्हाला कधीही बोर होत नाही आयुष्यात. ओंकार राऊत, ज्याची आम्ही जास्त ऍक्ट पाहिलेले की मुलींबरोबरची. ओंकार राऊत तुम्ही ऍक्ट बघितले तो, मी ओंकार राऊतला कधीपासून ओळखतो, आणि माझ्या कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून ओळखतो. ओंकार राऊत हा माझा पहिला डिरेक्टर होता. सो मी त्याला अजूनही सिनियर या नावाने हात मारतो. आपण तेच म्हणूया की तो माझा सिनियर आहे, ज्याच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकलोय कॉलेज पासून. तुमची पार्टनर चेतना भट, चिडेल कदाचित माझ्यावर, मावशी असं म्हणतो मी तिला. बेसिकली ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहित नाहीये, आज मी पहिल्यांदा आय गेस इंटरव्ह्यूला वगैरे सांगत असेल. ती माझी लांबची मावशी आहे, खरंच आहे हे, ती माझ्या नात्यात आहे. सो बेसिकली जेव्हा माझं पहिल्या सीझनला सिलेक्शन झालं, आम्ही कधी हास्यजत्रेत ही गोष्ट ओपनली बोललो नाही आता, पण आज मी पहिल्यांदा सांगतोय. तर ती माझी मावशी आहे आणि लांबची आहे, पण मी जेव्हा पहिल्या सीझनला इन झालो तेव्हा मला कळलं की चेतना माझ्या अपोजिट असणार आहे. आणि मी फोन केला माझ्या आईला, मी म्हटलं ग अशी अशी आहे आणि आपला कधी विषय झालेला का, म्हटलं चेतना भट वगैरे. आई म्हणाली की हो ती मावशी आहे तुझी. म्हटलं अरे बापरे, तर मला जरा प्रेशरच आलं होतं. पण मला किस्सा आठवतोय की त्याच्यानंतर आफ्टर कोविड जे मी म्हणालो की आमचं हास्यजत्रा सुरू होतं, तर सेकंड लॉकडाऊनच्या आधी एक स्किट होतं ज्याच्यात ना ओंकार राऊतचं पहिलं स्किट आहे, ओंकार राऊत हास्यजत्रेत जॉईन झाल्यानंतर. आणि तो
वेटर असतो आणि आम्ही हनीमूनचं कपल असतो, जे हनीमूनला आलेलो असतो. तर मी आणि चेतना होतो. आणि आमचं स्किट जेव्हा सुरू झालं तेव्हा हे सगळे नालायक लोक ओरडतात, कारण सगळ्यांना माहिती आहे तिथे की आमचं काय हे ते ना, तर हे सगळे नालायक ओरडतात, ए मावशी आहे मावशी. पण तो गमतीचा भाग झाला. पण चेतना म्हणजे खऱ्या अर्थाने मावशी, लाईक ती ज्या प्रकारे ओव्हरऑल काळजी घेते सगळ्यांचीच, पण माझ्यासाठी एक स्पेशल बॉन्ड आहे तिच्याबरोबर. सो ती फार भारी आहे. ओके. विशाखाताईला मी सुरुवातीला खरं तर घाबरून असायचो, पण अगेन विशाखाताई कडून मी काय शिकलोय तेच मी सांगेन की क्राफ्ट म्हणजे विशाखाताई इतकी मेहनती ऍक्ट्रेस आहे की तिच्याकडे स्क्रिप्ट आल्यानंतर तिची जी वाक्य आहेत त्या स्क्रिप्टमधली किंवा आम्ही रिडिंग केल्यानंतरची जी वाक्य तिची ठरली आहे त्याच्यातनं ती काही शब्दांना अंडरलाईन करायची. तर मी एकदा तिला विचारलं की ताई तू हे काय करतेस, म्हणे की कुठे स्ट्रेस आहे आणि गरजेचं आहे हे देखील मी नोट करते. की इतकी क्राफ्टेड ऍक्ट्रेस आहे की मी इतकं क्राफ्टेड काम करणारं माझ्या आयुष्यात मी जेवढे नट बघितले त्याच्यातली ती एकमेव असावी कदाचित. ओंकार भोजने एका शब्द त्याचं गाणंच गाईन मी, तू दूर का मी असा मजबूर का. फार दूर आहे तो सध्या सगळ्यापासून. तो का नाही कर हा एक प्रश्न आम्हाला आहे बरं का. नाही तो का नाहीये माहितीये का, ते काहीच आयडिया नाहीये. सी प्रत्येकाचे आपापले पर्सनल डिसिजन्स असतात आणि जे काही ज्याच्या आयुष्यात तो डिसिजन घेतो त्यांनी त्याच्या आयुष्यात त्याचं चांगलंच व्हावं अशीच आपली इच्छा असते. त्याचं चांगलंच चालू आहे, पण आमच्या पासून थोडासा दूर आहे किंवा तो ओव्हरऑलच ना थोडा आयसोलेटेड आहे तो. म्हणजे ओव्हरऑलच म्हणजे असं नाही की तो फक्त हास्यजत्रेत असताना देखील तो बऱ्यापैकी आयसोलेटेडच असायचा, की तो असा शांत असतो, तो खूप इंट्रोवर्ट आहे, काम करताना अजिबात नसतो तो, अजिबात वाटत नाही, पण तो इन जनरल आयुष्यात खूप असा शांत. त्याला ते असं कुठेतरी आहे की बापरे मी चिपळूणवरून आलेलो एक साधा मुलगा वगैरे, पण तो बोलायला लागला की खूप बोलतो. पण इन जनरल तो असा थोडा इंट्रोवर्ट आहे. त्याच्यामुळे तू दूर का हेच बरोबर आहे त्याच्यासाठी. वनिता खरात आई ग, ती जान आहे, ती शोची जान आहे. खरंय. म्हणजे विशाखाताई जेव्हा आता सध्या नाही यात्रेमध्ये, तर मग त्याच्यानंतर वनिता खरात जी जागा घेतली ना, ते कमी जाणू दिली नाही अजून तरी. काय आहे की कोणीतरी कोणाची तरी जागा घेणार असतं, याच्यानी ना विशाखाताई बद्दलच हे कमी होणार आहे की तिने जे करून ठेवलंय ते ग्रेटच आहे. करेक्ट. पण वनितांनी किंवा ईशानी किंवा बाकी सगळ्याच ऍक्ट्रेसेसनी किंवा ऍक्टर्सनी ज्या प्रकारे स्वतःला प्रूव्ह केलंय ना आणि ज्या प्रकारे ऑडियन्सनी त्यांना ऍक्सेप्ट केलंय, खूप मोठी गोष्ट आहे. ओके. तर सगळ्यांची नावं तर नाही घेऊ शकणार. बरोबर. सई ताम्हणकर अरे यार काय सांगू मी. सई इज प्रेम. मला मी सांगितलं ना, मी अग्नी करत होतो तेव्हा अगेन आयडलाइजच करायचं असेल तर तिच्याकडून पण मी खूप गोष्टी शिकलोय. सो मी जज म्हणून तिला बघतोच हास्यजत्रेत किंवा सगळंच, पण मी जेव्हा अग्नी फिल्म करत होतो त्याच्यातली लीड ऍक्ट्रेस होती. सो त्याच्यात मी तिला खूप जवळून काम करताना बघितलं. जेवढे काही माझे सीन झाले ज्याच्यात ती होती, आणि आईज ती जे डोळ्यांनी परफॉर्म करते, माय गॉड, तिच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या. ती ऍक्ट्रेस म्हणून मी म्हणेन की शी इज द बेस्ट राईट नाऊ. बरोबर मी काम. बरं, प्रसादोक. आणि कसं होतं प्रसादोकला काय म्हणतात नाही का की लोक की जर त्यांना स्किट नाही आवडलं तर पुढच्या ऍक्टर्सला कळतं की त्यांना स्किट आवडलं नाही. हे खरं आहे का? आणि त्यांच्याबद्दल काय सांगतात? खरं तर कोणालाही नाही आवडलं तरी आम्हाला कळतंच की अरे लोक काय हसत नाही येतात किंवा काय. सो आम्हाला अजून कळलेलाच असतो. पण काय प्रसाद दादा हा काय म्हणू आपण, आता तू कमेंट्सचा विषय काढलाय म्हणून मी म्हणेन, किंवा लोक स्किट बद्दल काय बोलणं असं म्हणतो. पण एकदा ना आय गेस कोणीतरी बोललं पण होतं आमच्या हास्यजत्रेत की प्रसाद दादा ज्या कमेंट्स देतो, जितक्या रेखीव आणि सुंदर कमेंट्स, त्यांनी असं वाटतं की यार खरंच, म्हणजे हा माझा प्रश्न आहे, पण खरंच माझं काम एवढं चांगलं होतं की याच्या कमेंटने ते जास्त सुंदर वाटतंय. म्हणजे आयुष्यभर सांगतो, मला असं होतं की दादा ना तुम्ही केलेल्या कामाला अजून 2 पट जास्त सुंदर करतात. आणि ही ताकद आहे. बरं, त्यांना काही दोघांनाही
लेखी कमेंट्स दिलेल्या नसतात ते त्यांना जे वाटतं ते बोलतात. स्पॉन्टेनियस. सो त्या माणसाचं वाचन इतकं आहे, इतकं वाचलंय त्यांनी, इतका अनुभव आहे पाठीशी, इतकं काम केलंय आयुष्यात आणि तो खूप हुशार आहे. म्हणजे माझी तीही इच्छा आहे की मी त्यालाही कधीतरी असिस्ट करावं. मी सांगून ठेवलंय त्याला, मी डिरेक्शनला त्यालाही कधीतरी असिस्ट करावं. पण तो प्रचंड हुशार आहे, प्रचंड हुशार. ओके, फक्त 3 नाव बाकी आहेत. बर, तुम्हाला लक्षात आलं असेल कोण 3? गोस्वामी, मोटे, 2. हा, त्यांच्याबद्दल गोस्वामी आणि मोटे यांच्याबद्दल मी एकच सांगेन, दोघांबद्दलही. आम्ही त्यांना विद्यापीठ म्हणतो. की ती विद्यापीठ आहेत 2 की ज्यांच्याकडून तुम्ही जितकं शिकाल तितकं तुम्हाला कमीच वाटणार आहे कायम आयुष्यभर. जितकं त्यांच्याबरोबर राहू, रोज काहीतरी नवीन. एकदा सरांनी एका स्किटमध्ये एक वाक्य सांगितलं होतं की गौरव आणि प्रसाद दादाचं स्किट होतं आणि गौरव खूप असा माझात काहीतरी बोलत असतो वय झाल्यानंतरचा अभिनेता, आणि प्रसाद दादा म्हणतो की एवढा मास बरा नव्हे रे गौरव, काय सूर्य जसा उगवतो तसा तो मावळतो देखील. आपणही कधीतरी उगवलोय आणि आपणही कधीतरी मावळणार आहोत. पण सूर्याचं मावळणं जसं विलोभनीय असतं ना, आपण फक्त सनराईज नाही बघायला जात कुठे, आपण सनसेट पण बघायला जातो. सो सूर्याचं मावळणं जसं विलोभनीय असतं तसं आपलं मावळणं देखील विलोभनीय झालं पाहिजे. आणि हे खूप मोठं वाक्य आहे जे त्यांना असं सुचलं होतं गोस्वामी सरांना. सो तो अभ्यास आणि ते सगळंच त्यांच्याकडून जितकं शिकायला मिळेल. म्हणजे त्या अर्ध्या पाऊण तास आम्ही जेवढं स्किट वाचत असतो त्यांच्यासमोर आणि ते जेवढं काही बोलतात ते पण आमच्यासाठी असं असतं की बापरे, हे बऱ्याच काळासाठी आता लक्षात राहावं. अरुण दादा, अरुण दादा इज, मी काय सांगू होता, एनर्जी, दुसरा काही शब्द नाहीये त्या माणसासाठी. किंवा कन्व्हिक्शन आणि एनर्जी या 2 गोष्टी कोणाकडून घ्याव्या तर फक्त अरुण कदम कडून घ्याव्या. त्या माणसाला सगळ्यांनाच माहित असेल आता कदाचित, पण त्यांना त्रास आहे दम्याचा आणि ते काय एनर्जीने परफॉर्म करतात, अजिबात नाही वाटत, काही वाटत नाही तुम्हाला. ते कित्येक वेळ असं झालंय की ते स्किटमध्ये थांबवून किंवा स्किट संपल्या पंप घेतलाय आणि त्यांनी हे केलंय, पण ते परफॉर्म करत असताना ज्या एनर्जीला ते परफॉर्म करतात की तुम्हाला अंदाजच येणार नाही की अरे या माणसाला असं काहीतरी त्रास आहे. आणि कन्व्हिक्शन की आपण जे म्हणतो काय मूर्ख असणं आणि मूर्ख असण्याची ऍक्टिंग करणं, या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आणि ती जे ऍक्टिंग करतात की तुम्हाला असं वाटतच की यार या माणसाला कोणीही मूर्ख बनवू शकतं, पण ती नाहीये. नाही, हे कन्व्हिक्शन आहे. ओके, आता मी 2 नाव वाढत होतो. वैभव दादा इज आयडल म्हणेन मी आता माझ्यासाठी. असं आहे ते की मी त्याच्याशी प्रत्येक गोष्ट बोलतो. मित्र आयडल असं मी म्हणेन. आयडल असलेला मित्र की ज्याच्याशी मी खूप कम्फर्टेबल होऊन कुठलीही गोष्ट शेअर करू शकतो आणि मला माहिती आहे की त्यातून मला काहीतरी चांगलंच मिळणार. भार्गवी हे लास्ट होतं. भार्गवीताईला मी खूप छळतो ऍक्च्युली. असंच मला खूप मजा येते तिला त्रास द्यायला. आम्ही दोघंही एकमेकांना खूप त्रास देतो, पण ती पण अशीच आहे की शी इज लव्ह. तिच्याबरोबर फार मजा येते. ओके, सो काही नाव राहिले असतील माझ्याकडून तर सॉरी, कारण हे मी स्किट मध्ये नव्हतं, हे अचानक डोक्यात आल्यामुळे मी हा एक सेगमेंट ऍड केलेला आहे. ओके, सो तर मग शेवटचा आपला प्रश्न नाही का की जे नवीन मुलं आहे, जे नवीन आता कलाकार ज्यांना अभिनय क्षेत्रात यायचंय त्यांच्याकरता काय सांगा बरं? 1 मिनिट, त्याच्याही तुमची अकॅडमी आहे? हो, कल्याणला मी मला जसा वेळ मिळेल तसं मी ऍक्टिंग वर्कशॉप्स घेण्याचा प्रयत्न करतो किंवा लहान मुलांसाठी. आता मी एका संस्थेबरोबर पण जॉईन होणार आहे दुसऱ्या, कारण आपल्याला तेवढा वेळ देता येत नाही, पण आपली इच्छा तर खूप असते. सो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते करता यावं, बरोबर, यासाठी मी एका संस्थेला जॉईन होतोय. तर कल्याणमध्येच आहे ते. कल्याण डोंबिवलीतले बरेचसे जण येत असतात आणि त्या वर्कशॉप्सना आणि त्या अकॅडमीला जॉईन होतात. तर वयोगट आहे एक, मी लहान मुलांसाठीच यासाठी पण करतो, कारण मला असं वाटतं की मलाही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. मला असं वाटतं की लहान वयात तुम्हाला जितकं काय म्हणतो आपण एक्साइटमेंट म्हणण्यापेक्षा तुम्ही ना इम्प्रॉम्प्टू असता खूप. तुम्हाला लाज नाही वाटत कुठल्या गोष्टीची. तुम्ही जसे मोठे व्हायला लागता तुम्हाला असं वाटतं की मग लोक माझ्यावर हसले तर मग मी कसा दिसतोय, मी काय, हे लहानपणी काही नसतं.
सो ते पटकन इतके करून जातात ना, म्हणजे मला सांगायला आवडेल की मी जेव्हा मी बालनाट्य बसवली आहेत 2-3. तर मी जेव्हा बसवायचो तेव्हा मी ते करताना ना मी मुद्दाम त्यांना असं सांगायचो, एखादी सिच्युएशन द्यायचो आणि सांगायचो की तुम्ही परफॉर्म करा म्हणून. फॉर एक्झाम्पल मी सांगायचो की एक मुलगा आणि एक मुलगी आहे, जा आणि घरात आई-बाबा कसे भांडतात तसं मला भांडून दाखवा. आणि ती मुलं 10-10, 15-15 मिनिटं भांडली आहेत. आणि वाटतात बरं. तुम्हाला तेवढा वेळ की हे ती मुलं नाही आहेत, हे फक्त आई-बाबाच आहेत. काय भांडून राहिले. सो इतकं त्यांच्यात ते इम्प्रॉम्प्टू असतं ना सगळं. त्यांनी जे बघितलेलं असतं ते इनोसंटली परफॉर्म करतात. ते काहीही विचार करत नाहीत आणि ही गोष्ट खूप शिकण्यासारखी असते. त्याच्यासाठी मी करत असतो. सो ते माझे वर्कशॉप चालूच असतात. हे सुद्धा मला स्किट मधून कळलंय. समीर दादा शिवाली जे काही मजा घेतात ना हो, तुमची, हो, हो, हो. त्याच्यावरून हे सुद्धा मला आधी हो. माहित नव्हतं. मला जेवढे काही मेसेज येतात त्याच्यात असंच होतं. माझा आता मध्ये वेळ नव्हता मिळत, त्याच्यामुळे मला ते वर्कशॉप घेता नव्हतं. मला जेवढे काही मेसेज वगैरे पण येतात किंवा कॉल येतात ते असेच येतात की तुमचं ते चालू आहे का, आम्हाला ते आमच्या मुलांना पाठवायचं आहे. हा तर मी म्हटलं की पब्लिसिटी इज पब्लिसिटी. जे समीर ती दादा- होतच असते सतत. समीर दादाची मजा समीर घेतो दादा ना. करत असतो ते. हो. ओके, तर मग आपला जो शेवटचा प्रश्न होता तो नाही का की नवीन मुलांना काय सल्ला द्याल ज्यांना अभिनय क्षेत्रात यायचंय? हे बघ, खरं सांगायचं तर मी काही फार जुना नाही आहे. मी देखील नवीनच आहे आणि आम्ही देखील अजूनही सगळेच जण रोज काहीतरी शोधतच असतो. तर माझं हेच सांगणं आहे की शोधत राहा आणि शिकत राहाच, पण काम करत राहा. काम करता करता शिकत राहा. माझं असं स्ट्रेट म्हणणं आहे की अनुभव जेवढं तुम्हाला शिकवतो तेवढं तुम्हाला काहीच शिकवू शकत नाही. वाचत राहा. ही गोष्ट मी देखील खूप लेट शिकलो, पण मी शिकलोय आता. सो वाचत राहा बघण्यापेक्षा जास्त. प्लीज अवॉइड फोन्स. आय नो जरा कठीण आहे, माझ्याकडूनही होतं फोन वापरणं, पण प्लीज अवॉइड फोन. वाचन करा, बघा काहीतरी चांगला कॉन्टेंट असेल तो या क्षेत्रात येण्यासाठी आणि काम करत राहा. अजिबात असं करू नका, अजिबात हा झोन ठेवू नका. खूप आपल्याकडे इंडस्ट्रीत अशी लोक आहेत किंवा इंडस्ट्रीच्या बाहेर एकांग्या करणारी अशी लोक आहेत की काम माझ्याकडे चालून येईल. आपल्याला जावं लागतं. ही इंडस्ट्री तशी नाही. तुम्हाला जाऊन सांगावं लागतं की मला काम करायचंय, मला काम करण्याची इच्छा आहे. असं वाटलं तरी चालेल समोरच्याला की मी मरतोय काम करण्यासाठी, मला काम द्या, चालेल. काही लाज वाटण्याची गोष्ट नाहीये, कारण कामातून जे शिकायला मिळतं ते तुम्हाला मी कितीही आधी लेक्चर्स घेतले किंवा मी कितीही कोणाकडून ऐकलं की सिरियलमध्ये कसं काम करायचंय मला शिकव, तरी जोपर्यंत मी सिरियल करत नाही मला तो एक्सपिरियन्स येणार नाही आणि मला ते शिकायला मिळणार नाही. तुम्ही नुसतं लेखी अभ्यासाचं कराल काय? मला तिथे जेव्हा उभं राहायला लागतं तेव्हा जे तुम्हाला काय वाटतं, आपला इंटरव्ह्यू आपण समजा डिस्कस केला असता आधी, तरी इथे जेव्हा कॅमेरा सुरू होणार आहे तेव्हा काय घडणार आहे बरोबर हे आहे. आपल्याला काहीच माहितच नाही, नाही काहीच नाही, आणि काहीच तो नाही. कसा होणार आहे हा संपल्यानंतर आपल्याला तो बघितल्यावर एक्सपिरियन्स करणार आहे की की अच्छा कसा असा झाला इंटरव्ह्यू. बरोबर. सो एवढं सोपं आहे ते. त्याच्यामुळे वाचत राहा, चांगला कॉन्टेंट बघत राहा आणि काम करत राहा, तुम्ही शिकत राहाल. वाव. सो थँक्यू सो मच निमित दादा, तुम्ही आलास, आम्हाला इतकी सगळी माहिती दिली, की मजा आली आज. सो थँक्यू सो मच. आणि एक छोटीशी आठवण भेटेल तुमच्याकडे, तुमच्याकरता आमच्याकडे. थँक्यू सो मच. बरं, मला वाटलं होतं हा शिवाय म्हणून टाकलाय. नाही, थोडंसं बेसिक पक्का आहे माझं मराठीतलं. नाही काय आहे, कोणाचं पक्का आहे आणि नाही आहे याच्यापेक्षा काय, मला इथे असताना तरी काही फरक पडला नसता. हास्य जत्रेने ही गोष्ट एवढी मोठी करून ठेवली की लोक मला आता बोलतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर माझं नाव असं लिहिलं असेल ना तर लोक म्हणतात अरे तिथे तुझं नाव तो शामृगातलाय. अरे पण मला चालतंय की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, पण लोकांचं असं नाही तो तर पोटपुढे असला पाहिजे. पण थँक्यू सो मच, दिस इज व्हेरी स्पेशल. थँक्यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची गोष्ट, तुमची स्टोरी इतरांना इन्स्पिरेशन दिली अशी असेल, किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा मला ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नेहमी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड एंड बाय.